अध्याय 29. शोधिता त्रिभुवन समग्र जे जे दिशे ते माया विकार तितकी अशी भयाशी साचार नाशवंत म्हणून या त्यावेळेस प्रत्येकाचे माडी पाठीमागे येणं आहे म्हणला सरे, प्रत्येकाला काळाचं भय म्हणला, प्रत्येकाला मरणाचं भय म्हणला सरे. अशा असताना म्हणला या बघता हो तर या काळामधून मुक्त होण्याकरता, मरणामधून असणाऱ्या मुक्त मरण चुकण्याकरता तर या भगवंताची भक्ती करा. भोग बहुत भोगिता तेथे रोगांचे भय तत्वता सोके बहुवस वाढता दुःख सेवेचे उद्भवे. भोग भोगी असताना भोगाच्या पाठीमागे रोगाचं दुःख आहे. दुःख लागल्यानंतर ते रोग महारोग निर्माण होतोच. तरी बघता हो तर तुमचं ह्या नामापासून कृत्य कल्याण होईल. बहुसार साचिता धनराज चोरभय त्या लागून विद्या होता परिपूर्ण वादक येऊन छळती हो. त्यावेळेस मला धनाच्या पाठीमागे कडी काळांचा लागा म्हणून त्याचा संघ खोटा. तरी भक्त हो अनेकाचे मला विघ्न ह्या धनाच्या पाठीमागे असतात. तपाशी विघ्न करी सचिनात रूपवंता योपिता छळित मित्रत्व झाले बहुतेत भय होता. प्रत्येकाच्या ठिकाणी भय आहे म्हणला सर. कोणाला स्वरूप असेल त्या स्वरूपाच्या पाठीमागे भय आहे म्हणला सर. धन असेल धनाच्या पाठीमागे भय. अशी असर मला भगवंताची भक्ती करावी लागते. ज्ञान जो संपूर्ण होय ते त्या अभिमानाचे भय सकाळ माझी निर्भय असते पाय हरीचे. ज्ञान जर पचतय का, ज्ञान जरी भरपूर झालं तरी ज्ञान स्वतः असतंय. ती पू कसा पाया झाला म्हणजे डासतोय त्याला फोडावं लागतंय. टाचणी आणल्याचे एखादा फुगा जर मला ती ज्ञानाचा फुगा जर मला काय आकाशामध्ये तरगतो त्याला हवा लागावते ती फुटावं लागतं तेव्हा ती असतंय. ज्ञान स्व पचविता आलं पाहिजे म्हणला. ज्ञान पचवीला जर नाही आलं तर मग ज्ञान आपल्या सोडवू शकतं. या लागे अच्युत चरण उपासन निर्भय असे परिपूर्णचे सकळ दुःख दरिद्र भंजन निर्वाण पददायक. त्यावेळेस म्हणला असा असावं म्हणला. कसा असा रे पोटावरती भाकर असे अंगाला लिहिण्याकरता कपडा असावा म्हणला. तेवढंच असो म्हणला असं रे आपण सुखी असतो म्हणला सरे. झोपडीच असावी म्हणला. लय एंगलं बंगलं सुद्धा काय कामाचं नाही म्हणला सरे. त्या बंगल्याची वाट कोणतरी फक्त बंगल्यासाठी चोर कोणतरी येतो. 28व्या अध्यायी कथा सुबुद्ध उखेनीवरीला अनिरुद्ध ओहरी घेऊन गोविंद द्वारकेशी 28व्या अध्यायामध्ये असणारे या ओळखीनं असणारे अनुविरुद्ध संघ लग्न केले. लग्न करून आम्हाला असणारे सगळ्याचा गर्व मानासुर असो त्याचा ते गर्व नाहीसा केलेला. आधी व्याधी दुःख दरिद्र दूर करणार या देवेंद्र त्याची भजनी जे सतत परत त्याशी साचारून आधी जी लागली पाठीमाग त्या आधी मधून सुद्धा म्हणला असरे भगवंताचं नाम घेतलं आणि भगवंत काय करतो त्या दुःखात बाहेर आपल्याला काढतो. काल यवनाच्या राज्या भितरी हरिचरणोत्तर गंगेच्या तिरी कपिल नाम नगरी आवनवरी उख्यात. त्या काल यवनाच्या राज्यात कपिला नावाची नगरी आहे. काले ह्याच्या नगरीमध्ये असणारी कपिला नावाची एक नगरी आहे. तेथे सुदामदेव ब्राह्मण अत्यंत दरिद्री अकिंचन ज्याचे घरी मुष्टी भरकन संग नाही. त्या कपिला नगरीमध्ये असणारे म्हणला सुदाम नावाचा ब्राह्मण श्रीकृष्णाचा प्रेम दोस्त असणारा बालपणाचा मित्र असणारा आणि ते असताना गरिबीने असताना मला एवढा त्याला गरिबी असते मला असणारी काय त्या गरिबीचं मापच नव्हतं. नित्य करुणी कोराग्न मिळवणे आणि कन त्या माझी अतिपूजा पंचग्रस करून यथा न्याय करीत. त्यावेळेस आपला निर्वाह भागविण्याकरता अन्न नसायचं. लेकरं उपाशी राहायचे एक वेळेस म्हणला सरे. अशी त्याला गरिबी होती म्हणला. एवढी दरिद्री म्हणजे अशी पाठीमागं दरिद्री लागली म्हणला. असा सुदामदेव असणारा अशी असणारी मला त्याच्या मागे एवढी असणारी गरिबी होती. ब्रह्मचारी येतेश्वर उपवासी किंवा निराहार नित्य 2 प्रहारा येऊनी समाचार सुदामा विप्र भोजन. त्यावेळेस असणारा सुदामा देवाने म्हणला असरे एवढी भक्ती केली देवाची, एवढं प्रेम देवावर होतं म्हणला, एवढी श्रद्धा त्याच्यावर होती म्हणला सरे. पर त्याच्या मागे भीक होती. त्याला अन्न खायला नव्हतं. कधी कणभर अन्न सुद्धा त्याला मिळत नव्हतं. दुसऱ्या दिवसाला लागून नवरे मुष्टीभर अन्न बाळे पिडती क्षुदे करून नवरे अन्न तयार. त्यावेळी त्याची लेकरं सुद्धा म्हणला अन्न करायची म्हणा सारखी म्हणला सरे मोठी पेर पोवळ खाऊन राहायची कवा पाणी पिऊन झोपायचं. अशा असताना सुदाम देवाची परिस्थिती म्हणजे एवढी बिघड परिस्थिती होती. सुदाम देवाची गृहिणी परमपतिव्रता शिरोमणी सदा साधारपती भजनी सुशिष्मंत. त्यावेळेस असणारी म्हणला या सुदाम देवाची पत्नी सुद्धा म्हणला सऱ्या भजनामध्ये या भगवंताच्या भक्तीमध्ये सदैव लीन असायची आणि आपल्या पतिदेवाच्या भजनामध्ये सुद्धा सदैव लीन असायची. उभयंताचे एक चित्त ग्रहस्थाश्रमी वर्तत दोघांची अंतरी दया बहुत सदा हेत धर्मावर. त्यावेळेस सर दोघांच्याही अंतग्रहा ठिकाणी दयावती म्हणला सरे. वृत्त एकादशी करायची, भगवंताचे चिंतन करायचं, भगवंताचं स्मरण करायचं. अशी त्यांच्या दोघांच्या मनामध्ये पती पत्नीच्या मध्ये मला सरे अहो रात्र म्हणला सरे कशी असावी. तुकोबाराय स्वामी होते, नाथांची स्वामी होते. काय म्हणले होते तुकाराम महाराज म्हणले होते आमची बाईल कर कस म्हणून आमचा परमार्थ कळला गेला. नाथ राया काय म्हणले आमची बाईल
शांत होती म्हणून माझा परमार्थ केला गेला. प्रत्येक संताची प्रत्येक उत्तर आहे ती म्हणला तरी अशा आधारे म्हणला आयशे जे स्त्री धर्मानुकूलतेची पतिव्रता सती निर्मळ त्या घरी राहे गणनिळ लक्ष्मी सहित सर्व त्यावेळेस म्हणला घरी जर नवरा बायकोच्या भांडण नसलं तर म्हणला त्या ठिकाणी सुखान राहत असे ते मला भगवंत त्या ठिकाणी वास्तव्य करतो. भगवंत राहायला तिथे येतो म्हणला तरी भगवंताला ते वैकुंठ ठिकाणी करमत नाही म्हणला. भ्रताराचे भाग्य देखते लटकीच प्रीती वरी दावी तिच्या ओढाळी अत्यंत करीते भ्रताराशी वचना विनाकारण मला आपल्या पतीवर वरून जर माया दाखवत असेल तर मला देवळ किती बरं का. आता माणसं म्हणत असेल जागृती स्वप्नी त्याला कळतंय सगळं. ते लिहावणारा लेखन करणारा भगवंत आहे. कधी पैशवीला कुणाला म्हणायचं नाही. रात्र कळतं दिवसा त्याला कळतंय आपण काय करायला आणि आपण काय नाही करायला. सगळं आपलं टेबल चालू असतं. एक तोंडाळ अत्यंत एक खट्याळ मलिन बहुत भ्रतार देखता क्षोभे मनात तिचा त्याग त्यावेळेस म्हणला सर एखादी पत्नी जर म्हणला सर मला तर ती उदाहरण आठवत एक उदाहरण काय आठवत आहे म्हणला सर एखाद्या बाईने जर पतीला जर छळलं विनाकारण जर तिच्या मागे दुःख लावित असेल विनाकारण त्याला बोलत असले तर तिला 1000 वर्षे भूत होऊन पडावं लागतंय. किती वर्षे 1000 वर्षे. आणि नवरा एखाद्या बाईला जर सळत असेल विनाकारण जर त्रास देत असेल तर त्याला सुद्धा 1000 वर्षे भूत होऊन पडावं लागते म्हणला. अशी अवस्था आहे म्हणला. विनाकारण एकमेकाचा छळ करण्याचा असा कधी मना ठिकाणी विचार नसावा. अखंड जे क्रोधमुखी दुर्भगा दुःशिला एकी घरी सर्व असोनी जे दैन्य भाकी तिचा त्याग आवश्यकी जे त्यावेळेस म्हणला विनाकारण म्हणला सरे म्हणला एखाद्या पतीला त्रास द्यायचा एखाद्याला विनाकारण काहीतरी शब्द लावायचा बोध लावायचा अशी जर एखादी शिरीक करीत असेल तर दर्पण घेऊन हाती सदा दात दाडा सोली ती पती आधी जे अन्न बक्षिती त्याचा त्याग आवश्यक त्यावेळेस म्हणला दर्पण घ्यायचा आरसा घ्यायचा त्याच्यामध्ये आपलाच चेहरा बघत राहायचं मला सदैच म्हणला सरे. आणि नवरा याच्यात आपण जेवण करून निघायचं म्हणला सरे. त्याला काय करावं. करीती पतीची निंदा परघरी ज्या वसती सदा ज्यांच्या बोलाशी नाही मर्यादा त्याचा त्याग आवश्यक. त्या बोलाची मर्यादाच नाही म्हणला सरे. उगा नवरीच निंदा करायची म्हणला नाही ती त्याला शब्द लावायचा नाही ती त्याला बोलायचं मला तोंडानं म्हणला सरे. आणि नवरा आला की तिच्या चेहऱ्यावर काळं मोर तोंड झालं पाहिजे. कधी चेहऱ्यावर तोंड काळं मोर करू नका बघा. मारायचं एकदा जायचं आहे बरं राहायचं नाही. कोण मारणार आमच्या सहित मारणार आहे ती म्हणला. आपल्या मारणारा तोंडावर गवऱ्या 30 येण्याचा जायच्या कोण सोन्याच्या गवऱ्या ठोत ना आपल्या तोंडावर म्हणला. आणि यातनं कोण माघारी आला नाही परत बाबू. जार जारणीची संगती दरी मना आवडे तेथे निद्रा करी एकली ग्रमा चाले दुराचारी तिचा त्यावेळेस म्हणला असारी अशी दुरात्मा असारी बाई तिला त्याग करावा म्हणला असारी तिला सोडून द्यावं म्हणला. तुम्ही कालच्या अध्यायामध्ये ऐकला असा श्रीकृष्ण भगवान काय बोलले ते रुक्मिणीला रुक्मिणी ढोलायला उतरून बोलली म्हणला साहेब. देवाला सुद्धा काय वाटलं विनाकारण मी बोललो. देवादी देव असताना सुद्धा मला कधी चुकू देत नाही मला असं. तरी बघता हो तरी मना ठिकाणी तुमच्या हात जोडतोय विनंती करतो या पाडावर बसून मला सगळ्या शिवासानं बसून मला. कधी पतीची हेळा करायची नसते कधी पतीची निंदा करायची नसते. जर हेळा करताल तर एकच जन्म आहे चुकली यावर मग फेरा पडे. चुकली की वर मग फेरा पडतो त्या फेऱ्यामध्ये गुतावं लागतं पुन्हा जमावं लागतं पुन्हा मारावं लागतंय. आपली अवस्था अशी होत असते. चिरे आणि अलंकार घेऊन वेळोवेळा करी श्रृंगार उदकी रूप पाहे वारंवार तिचा त्याग त्यावेळेस मला नाना तरी मला अलंकार घ्यायचे दागिने घ्यायचे मला नाना तरी मला गन पावडर करायचं. ही जर गोष्टी करीत असत तिला तात्काळ तिचा त्याग करावा. भलत्याशी एकांत गोष्टी जारणी आळी सदा दृष्टी सुखमानी पती होता कष्टी तिचा त्याग त्यावेळेस म्हणला पतीकडे बघितलं तिच्या डोळ्यावर म्हणला कपाळावर आठ्या पडत होत्या म्हणला उगूच तोंड झालं त्याचं मला काय का म्हणजे असं व्हायचं तर असं काय उपयोग आहे म्हणला तरी. त्यात तुकोबा राहिले म्हणले तरी दिसते श्री आम्हा समोर त्या अस्वलीप्रमाणे म्हणले ती रिसापरी तुकोबा यांना श्री मला एक बोललेली आहे म्हणला. तुकोबा महाराज तुकाराम महाराज बोलत असताना साधी बोलली ती महाराज सुद्धा. सदा उघडे पयोधर सवेची हाशी झाकी पदर निर्या सरसावी वारंवार तिचा त्याग आचार्य म्हणला नाना तरी मला माझा हात विनंती काय ग्रंथ करते मला एवढ्या सुंदर वया लिहिल्या ते मला एवढ्या सुंदर वया तुमच्या पुढे तुमच्यासाठी सांगितलं बरं का कोणासाठी सांगितलं सुंदर वया सांगितल्या त्या म्हणला. मग आता तुमच्यात मी ठरवायचं आहे मी काही सांगू शकणार नाही म्हणला. तरी तुम्हाला कसं ठरवायचं आहे तसं ठरवायचं आहे म्हणला. काळ आपल्या जवळ आपली सारखी वाटा पाहिजे नाही म्हणला. काळानं आपल्याकडे जबडा फास
फाकून बसला मला गिळण्याकरता म्हणला, प्रत्येकाकडे जावडा फाकून काळ बसला तर म्हणला, या भगवंताच्या नामाशिवाय काळ माघारी फिरणार तर या काळात जर जाबड्यात जायचं असं तर म्हणला तुमचं तुम्ही ठरवायचं. दुष्ट स्त्रियशी करणे संसार अज्ञान गुरु आणि मूर्ख पुत्र यजमान कृपण कपटे मित्र सुखानु मात्र नशेते. त्यावेळेस म्हणला असं स्त्रियाला म्हणला असं रे, तिला संसार आवडत नाही, प्रपंच आवडत नाही, कधीही प्रपंचामध्ये नसतं म्हणला, नमन नसतं म्हणला, ती देवपूजा काय करेल मग सकाळच्या बाईने भांडी घासल्यास काय, देवपूजा करणं सुद्धा भांडी घासलं, त्या भांड्यावर जर आपलं त्या देवावर जर म्हणणं असेल तर देव पूजून सुद्धा काय उपयोग नाही म्हणला तरी. धनी निर्धन शंड व्रतार वक्ता तामशी श्रोता पामरा अंध सांगा ते पतदूर सुख अनुमात्र नशेते. या चित्ता ठिकाणी सुखच नसतंय म्हणला सारे, कधी तिच्या ठिकाणी मना ठिकाणी समाधान नसतंय म्हणला. किती अलंकार मालका नाव दे, कसल्या साड्या दे, बरं कसली जाणले म्हणला, कसलं जाणलं टाकेने म्हणणार, अहो तिला समाधानच लाभत नाही. एका साहेबानं मला दिला आपल्या पत्नीशी म्हणला चंद्रहार आणला, आणि चंद्रहार आणला म्हणली, आणि तिला कुणी बिचारा गावात घालून फिरली, चक्कर मारली, कुणीच बाईने विचारलं नाही तुझा का हार कसला आहे, आणला हा त्या तोंडावर फेकला. असला हार असते का म्हणजे, कशामुळं लोकांनी समाधान न केल्यामुळं. राजा कोपिष्टा विचारी प्रधान भांडारे तस्कर मोडके सदन शिष्य अभाविक गुरु मलिन मग दुःख निवून काय ते. त्यावेळेस म्हणला असं रे, राजाच्या घरी राहून तर काय उपयोग आहे म्हणला, छपरामध्ये राहून तर काय उपयोग म्हणला, हिला सुखच लाभत नाही म्हणला, हिला सुखीच होत नाही तर म्हणला, एवढं टाकीने घालून तरी ही सुखी नाही तर म्हणला, हिचा काय तिचा त्याग करवतात का. शून्यवादी आता विश्वास पोहणारा विना धरी त्या शिकास रोगिष्ट वैद्याचे औषध असे यश नाही कल्पांते. त्यावेळेस म्हणला किती डॉक्टरना औषध देऊ द्या, किती गोळ्या देऊ द्या, तर म्हणला हिचा रोग काय बरा होऊ शकत नाही म्हणला. त्याला रोग बरा करण्याकरता देवाचं चिंतनच आहे बघता, हो रोग त्याशी बरा होत नाही. खोटे नाणे मोडके शस्त्राबद्ध पुस्तक आशुचे दानपत्र पडला तरी समयी नाटवे शास्त्र त्याशी यश नाही कल्पना. त्यावेळेस म्हणला नाना तऱ्हेचे म्हणला विचार केले तरी म्हणला असं रे, नाना तऱ्हेचे आपण मनाच्या ठिकाणी जरी विचार करायचे म्हणला, कुठल्याही गोष्टीचं मला समाधान माझ्या ठिकाणी राहावं म्हणला, लाभ असं समाधान, चपरात असं समाधान असो, बंगल्यात असं समाधान असो, कुठं जरी असलं समाधान माझ्या ठिकाणी असावं. असो सुदाम देवाची गृहिणी परम पवित्र सर्व गुणी दरिद्री पती निषेधीने आज्ञान असं वाटतं म्हणला, सुदाम देवाची पत्नी असताना म्हणला मनाच्या ठिकाणी चित्ताच्या ठिकाणी मला समाधान होती. किती गरीब होते तर म्हणला मनाच्या ठिकाणी चित्त ढळलं नव्हतं, चित्त सुद्धा इकडे इकडे झालं होतं म्हणला सर. ती असताना म्हणला बिचारी म्हणला जेवढं नव्हते एवढंच खाऊन बसत होती. आधीच दरिद्रे पिढीला सबळ त्यावरी पडीला दुष्काळ सत्वे टाकीला भव्य भाग्यवंत सकळ चोर पुष्पळ सुटले. आता हा सुदाम एवढा गरीब, पती पत्नी दोघे एवढे सज्जन, दिवसभर जेवढं काय माधवगिरी मागून वगैरे आणलेलं असेल तेवढे जे काही साधू संत भक्त कोण येतील त्यांना जीव घालायचं, दुसऱ्या दिवशी 5 दाणेसुद्धा त्याच्या घरात शिल्लक राहत नसायचे. अशा वेळेस इतकं अगोदर तर गरिबी, आणि पुन्हा त्याच्यामध्ये दुष्काळ पडला, अन्न करून सगळे मरायला लागले. आता चांगल्याला जर वाईट दिवस येत असतील तर हे अगोदरच कंगाल, ह्याला किती वाईट दिवस आले असतील. लोक देशदोडी झाले, दुष्काळ राष्ट्र ओस पडाले, सदने टाकून लोक गेले, मार्ग ना चाले कोठे. आता बरेच दिवस दुष्काळ पडल्यानंतर चांगल्याला दिवस आले, गाव सोडून पोट भरण्यासाठी जिकडे तिकडे निघून चालले. आता हा तर सुद्धा त्याच्यापेक्षा अत्यंत गरीब, त्याच्यावरही त्या गावात तशाच प्रकारे वाईट वेळ आली. ओस पडले आळी असं कळे भरले आळी सजाती लोक, आपुली झोपडी सोडून द्या का सुद्धा मये चालीला. सगळे गावातले लोकच चालल्यानंतर ह्याला भिक्षा तर कोण वाढणार आहे. हे तर अगोदरच गरीब, त्यानंही आपली झोपडी सोडली आणि आपल्या बायकोला घेऊन हा सुदाम सुद्धा निघालेला आहे. याशी तत्वता कोणीच न देते सर्वता, घर पांग पाता बाहेर झाली ती पिठोनी. सगळ्या गावात फिरायला लागला, गल्ली गल्ली हिंडून फिरून आला. अगोदर तीच भिकारी झालेला कोण अन्न देत आहे. त्या गावामध्ये या सुदाम ब्राह्मणाला कुठं भिक्षा सुद्धा मिळण्याची झाली. एकाची अंगणात राहिला स्त्री पुत्रा समव्याता, आपत्या नवीन पिढी ती बहुता पोरांना मिळे कोठे. आता फिरून फिरून दमला, परंतु कुठंच काय कोरभर भाकर सुद्धा मिळाले नाही. एकाच्या अंगणामध्ये आपली पत्नी मुलं
सुदाम ब्राह्मण हा उपाशी झोपलेला आहे. चारित्रान बीज मिळे किंचित वैश्वदेव उपासन करेता त्याही माझाला तिथं त्याही सैद्यत विभाग. आणि आता काय करावं की परमेश्वराची भक्ती करायला म्हणजे काहीतरी द्यायचं आहे. गवताचं बी जरी सापडलं तर ती सुद्धा तो सुद्धा देऊन टाकत असायचा. त्यानंही या ठिकाणी आता काहीतरी मला परमेश्वरांना मदत करावी म्हणून त्यानं आराधना सुरू केली. लेकरे सुंदर सगुण पुष्या झाली दिसती दिना डोळा उरलाशे प्राणपतीवर त्याचा ते रवा. आणि त्या सुदाम ब्राह्मणाची मुलं अगदी क्रश झाली, भुकेनं व्याकुळ झालेली आहेत. त्याची बायको असलेली तिचे तर अगदी प्राण जायचे, डोळ्यात प्राण झालेत अशी व्यवस्था झाली. आणि सुदाम ब्राह्मण सुद्धा त्या ठिकाणी मूर्छा यावी असा तो भुकेनं व्याकुळ झालेला आहे. माने मज जरी असते माहेर तरी लेकर दाढी ती सत्वर पतीशी म्हणे तुमचा मित्र द्वारकाधीश असे की. तेव्हा त्या सुदामा ब्राह्मणाची बायको म्हणाली, आता माझं घर जर माहेर जरी चांगलं असतं तर ही लेकरं बाळा मी तिकडे तरी घालली असती, पण तिकडे बी काय नाही. तेव्हा तुमचा मित्र श्रीकृष्ण कोणीतरी आहे म्हणताय ना, तुम्ही सांगता आपल्या मित्राचं नाव, तिकडं तर काय मिळतंय का बघा असं त्या सुदामाच्या बायकोनं सुदामाला सांगितलं. सुदामा म्हणे बाळपणी परम प्रीती करी चक्र पाणी कटांत भगिनी तिरी जावणी गोरक्षण करीत असे. आता मला थोडं थोडं लहानपणाचं आठवत आहे. म्हणलं आम्ही बालमित्र आहोत, सवंगडी आहोत, ते यमुना नदीच्या तीरावर जात होतो, मीही त्याच्याबरोबर खेळत होतो, फिरत होतो. असा माझा मित्र होता, पण आता कसं आहे काय मला तर काय सांगता येतंय असं सुद्धा बोलू लागलं आहे. त्या हिवरी गुरुग्रही विद्याभ्यास मी आणि राम ऋषी लावतारी जगनिवासा कर्तव्य अद्भुत तयाचे. आणि त्याच्याकडे फार पराक्रम आहे, फार शूरवीर आहे. त्या सांदीपानी गुरुच्या घरी आम्ही आश्रमामध्ये राहत होतो त्यावेळेस त्या गुरुची सेवा केली, तिथं आम्ही तपश्चर्या केली, विद्या शिकलो. आणि माझा मित्र असलेला पराक्रमी आहे अशा आपल्या मित्राची थोरवी हा सुदाम ब्राह्मण सांगू लागला. गोर पुत्र मृत्यू पावाला कमला पन्नाक्षे ती वेळा तत्काळ माघार आणि लोकाशी जावनी. आणि त्या सांदीपानी गुरुच्या आश्रमामध्ये आम्ही ज्यावेळेस विद्याभ्यास करत होतो त्यावेळेस त्या गुरुचा मुलगा असलेला त्या ठिकाणी समुद्रामध्ये नाहीसा झाला होता. आणि तेव्हा श्रीकृष्णाने जाऊन त्याला सुद्धा जिवंत करून परत आणलं होतं. ही वनीने जावा वैकुंठ राणा म्हणून संदीपने तक्षणा मागितली गुरुदक्षिणा न मिळे कोणा सर्वता. आणि ज्या संदीपानी गुरुच्या घरी विद्याभ्यास केल्यानंतर या संदीपानी गुरुनं जाताना व तुम्हाला काहीतरी दक्षिणा दे असं त्या श्रीकृष्णालाच मागितलं. काय दक्षिणा मागितली या पुढे ऐकायचं आहे. मृत्यू पावाला दिवस भवत तो आणला गुरु स्वतः आज्ञा घेता रमणात गुरु सदद झाला. आणि तो गुरु असलेला सांदीपानी तो सुद्धा सद्गतीत झाला. काय गुरु दक्षिणा द्यावी? त्यानं आपल्या स्वतःचा मुलगा असलेला मेलेला मुलगा जर जिवंत करून आणून दिला असेल तर या पुढं मला दक्षिणा कसल्या प्रकारची दिलीस तू असं त्या सांदीपानी गुरुचं सुद्धा मन त्या ठिकाणी भरून आलं होतं. अशा आम्ही त्या ठिकाणी एकत्र राहिलो. हा सुदाम आपल्या मित्राची आठवण करून देतोय. आवंती नगरी होता संदीपन तेथे कृष्ण पदा तीर्थ विधान आद्यापी असे तत्काळ ध्यान करीत स्नान मुक्त होते. आणि तशा प्रकारची ती नदी असलेली ती तीर्थक्षेत्र असलेलं ते सांदीपानी गुरुच्या जिथं आम्ही आश्रय घेतला विद्या शिकली ते तीर्थ अद्यापही परिपूर्ण आहे. तिथं कुठल्याही प्रकारचं दुःख संकट काही नाही, सुखी तिथले लोक राहतात. त्या तीर्थ समीप उत्तम आद्यापी पाये गुरुचा आश्रम ते श्रीकृष्ण मूर्ती सप्रेम संदीपने स्थापिली. आणि त्या सांदीपानी गुरुनं त्याच्या आश्रमाच्या ठिकाणीच श्रीकृष्णाची मूर्तीची स्थापना केलेली आहे. आणि ते स्थळ सुद्धा असं पवित्र आहे. अशा माझ्या मित्राचा मोठेपणा त्या ठिकाणी सुदाम सांगू लागला आहे. तयचा मित्र माझा जग जेवण मी पती व्रता बोले वचना स्वामी अवश्य घ्यावे दर्शन द्वारे. आणि मग तुमच्या मित्राचा जर एवढा मोठेपणा एवढं पराक्रम सांगत असाल काहीतरी तिकडं आपल्याला मिळतंय का बघावं. आणि त्या सुदाम ब्राह्मणाची पत्नी असलेली आपण तिकडं जाऊया असं सुदामाला बोलू लागली. वे प्रमाणे रिक्त असते कैसा भेटू जगद्गुरु ते देवादी देवांद्र पसरेता ते उन्हेत येते काय असे. आता आपण तर या ठिकाणी कंगाल झालो, दाना आपल्याला खायला पोटाला मिळाला नाही. मी आता त्या सुदाम असा विचार करायला लागला की त्या श्रीकृष्णाला भेटायला जावं. तो वैभव संपन्न मोठा श्रीमंत माणूस
खाली हातानं रिकाम्या हातानं कसं भेटायला जावं मला थोडीशी काळजी वाटू लागलेली आहे. माग पतिवर्ता उठत तिथे क्षणी शेजारीनीचे ते जावं ने मुष्टी बार पोय उसने आणून विप्राते देतसे. आता तुम्ही रिकाम्या हातानं कसं काय भेटायला जाता? त्याची बायको असलेली शेजाऱ्याच्या घरी गेली आणि म्हणले एक मुठभर चुरमुरे तर उसने द्यावं. उसने चुरमुरे आणले आणि त्या सुदाम ब्राह्मणाच्या जवळ दिले आणि तुम्ही मित्राला भेटायला जावं म्हणून सांगितलं. स्वामी हाती शकून होय उसने मिळाले मुष्टी पोय ब्राह्मण उठीला लवलाय हर्ष माय पोटांत. आणि आपण रात्रभर उपाशी झोपलो होतो, कुठं भिक्षा साधी मिळाली नाही, परंतु ही बायको शेजाऱ्याकडे चुरमुरं मागायला गेली. बरं आपलं नशीब मोठं, उसनं तरी आपल्याला मिळालं. ताबडतोब तो सुद्धा उठला आणि ते मुठभर चुरमुरे घेऊन श्रीकृष्णाला भेटायला निघाला. मोष्टी पोहे बांधावयाशी वस्त्र जडण आहे तया पाशी जीर्ण चिंध्या पांघरावयाशी विप्रायाच्या मनीषी लाज वाट. आता त्याला लाज वाटायला लागली. अंगावर धड वस्त्र नाही, काही उपरणं नाही, चुरमुरे बांधणे इतकं सुद्धा धड पांघरून त्याच्या अंगावर शिल्लक नव्हतं. लाज वाटायला लागली त्याला. आपली एवढी जर दयनीय अवस्था असेल तर आपण त्या श्रीकृष्णाला भेटायला कसं जावं? तो ब्राह्मण असलेला दुःखी होऊ लागलेला आहे. ठाई ठाई गांठोड्या करवानी पोहे बांधले त्याच्या क्षणी जाता पतिव्रतेची नयनी आश्रू आले तेव्हा चिंध्यात तुकडे तुकडे गोळा केले, गाठी गाठी बांधल्या आणि एक फडकं तयार करून त्याच्यामध्ये ती दिलेली उसने चुरमुरे बांधले आणि हा विप्र ब्राह्मण असलेला सुदाम आपल्या मित्राला भेटायला निघाला. त्या बायकोचं अंतकरण सुद्धा त्या ठिकाणी भरून आलेलं आहे. मान्य स्वामी तुम्हा विनमी केवळ परदेशी अनाथ दिना लवकरी आलो म्हणून चरणा दरियले. आता सुखदुःखामध्ये सहचरणी असलेली ती खरी बायको असते, बरोबर आहे की नाही? जरा भिकारी झाला तर मरतो आणि दुसरीकडे निघून गेली असती. ती बायको म्हणायला लागली की बा ठीक आहे, आपल्यावर वाईट दिवस आलेले आहेत, वेळ वाईट आहे, मी लेकरं घेऊन कसं तरी इथं बसते, तुम्ही या ठिकाणी जावा, तुमच्या मित्राला भेटा आणि तिथून काही मदत मिळते का बरोबर ते घेऊन या, मी तुमची सारखी वाट बघत बसलेली आहे. त्राण बीज उसने मागवणे आपत्ये जगवीन दिवसे दोन्ही आपण हरिदर्शन घेवणी सत्वरचे परतावे. आणि मी लेकरं तशी कशी तरी 2 दिवस 4 दिवस सांभाळीन जगवीन, तुम्ही जा तुमच्या मित्राला भेटा आणि तिथून काही मदत मिळाली तर मदत घेऊन या परत, अशी ती सुदामाची बायको बोलू लागली. तो वेगे निघाला ब्राह्मण स्त्रियाचे समाधान करवना तो पुढे झाले उत्तम शेकुन सव्य जाते वायस. आता चांगल्या गोष्टीकडे जाताना चांगलंच घडत असतं, बरोबर आहे की नाही? त्या ब्राह्मणानं आपल्या बायकोचा निरोप घेतला. ठीक आहे वामला, मी काय जास्त दिवस तर राहत नाही, परत येतो. जाताना वाटेने सुद्धा शुभ शकून घडायला लागले. मांजर आडवं जाणं, पिंगळा ओरडणं हे अशुभ शकून असतात. परंतु या ठिकाणी तास पक्षी असायला तो आडवा जातोय, हरण एखादा आडवं जातोय. आता आपल्याला काहीतरी मदत मिळेल अशा प्रकारचे शुभ शकून म्हणजे चांगल्या गोष्टी त्या ब्राह्मणाच्या वाटेत घडू लागल्या. पूर्ण क्लेश माता घेऊन पुढे भेटली दिवे कामिने आशुचिंद्याचे भार पांघरवणी विप्र जात तोरे. आणि हा ब्राह्मण असलेला सुद्धा घरातून बाहेर निघाला, चालला रस्त्याने. पाण्यानं भरलेली घागर त्याला आडवी आली. बरं झालं म्हणलं काहीतरी शुभ शकून झालं आपल्याला. त्याला लाज वाटायला लागली, अंगावर कपडा नाही काय नाही, फाटके तुटके कपडे घातलेले आणि त्या चिंध्यात गुंडाळलेले चुरमुरे घेऊन हा सुदाम ब्राह्मण बाजूबाजूने आपला निघून चाललेला आहे. मार्गी जातात विजवर मनी करे नाना विचारा कृष्णाच्या द्वारी देव समग्र जोडून करा उभा राहते. अरे बाबा, त्या ठिकाणी 33 कोटी देव असलेले त्या श्रीकृष्णाच्या दारापुढे हात जोडून उभं राहतात. माझ्या अंगावर धड कपडा नाही, आता मी कसं काय करावं काय नाही, वेगवेगळ्या प्रकारचे विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागले. वर्ग मित्र विद्ये रोहिणीवर गीश पती धनपती त्रिदेशेश्वरा हे हरीच्या द्वारी तिष्ठत निरंतर दाटिया पर राजाची. आता तो राजा आहे, 33 कोटी देवादिकांचा देव आहे. त्या द्वारकेमध्ये एवढी गर्दी असेल, मला रस्ता सुद्धा भेटायचा नाही. 33 कोटी देव त्याच्या दारामध्ये सारखे घोटाळत असतात. अशा गर्दीतून तो श्रीकृष्ण मला कसा ओळखेल काय नाही, नाना विचार त्या सुदामाच्या मनामध्ये येऊ लागले. जाता कृष्णाच्या दर्शना मुकुटी मुकुट आदळते खना खना मदतीन ब्राह्मणा प्रवेश कैसा होईल. आता 33 कोटी देव रोज त्या श्रीकृष्णाच्या भेटीला येतात. मुंडक्याला मुंडक्या आदळतात, वाट भेटत नाही तिथं लवकर मध्ये जायला. आणि माझ्या तर अंगावर अशी म्हणजे दरिद्री अवस्था, मला त्या श्रीकृष्णाला भेटायला कसं जायला मिळेल, कशी त्याची भेट होईल, असा विचार तो ब्राह्मण करू लागला. श्रीकृष्ण ललना चतुरा बहुत माझा विनोद करतील समाजता मी दुर्बळ ते बहुत ब्राह्मण आहे चिंतित. आणि मी जर तिथं भेटायला गेलो तर त्या बायका असलेल्या त्या श्रीकृष्णाचं 16,108 त्या माझी चेष्टा करतेल्या. मी जर म्हणलं तू माझा मित्र आहे, कोण मला ओळखायला लागले,
सगळेजण मला नावं ठेवतील, मी अशा प्रकारचा कंगाल गरीब, अशा प्रकारचे विचार त्या सुदामेच्या मनामध्ये येऊ लागले. वाटे जाता घडी घडी पोहे वाटे जाता घडी घडी पाहे पोह्याची गांठोडी मनांत मने घरी बाळे रोकडे उपवाशी मरतील. आता त्याचं मन थोडं दिवदा व्हायला लागलं. इकडं काळजी वाटायला लागली. मुठभर चुरमुरे आहेत, तेवढेच मी घेऊन चालू ते कुठं कुठं पडलं का काय माहिती नाही, कसं करावं, सांगतात काय काही चुरमुरे, त्याची बी काळजी. पुन्हा घराची आठवण यायला लागली. बायका पोरं सगळी उपाशी मारायला लागलेले आहेत आणि मी माझ्या मित्राला भेटायला चाललोय. एकदा इकडची आठवण येते, एकदा तिकडची आठवण येते. असा विचार करत करत हा सुदाम ब्राह्मण श्रीकृष्णाच्या भेटीला निघाला. आय सत्वरीने जाता विप्रत वसनी बजे किला द्वारका पोरा जे विरंचीने रचिले नगर ऐका साचार चतुरा. आणि असा विचार करत 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 फिरत फिरत हा सुदाम ब्राह्मण त्या द्वारका नगरीच्या जवळ आला. ही द्वारका नगरी असलेली ब्रह्मदेवानं कशा प्रकारचे निर्माण केले आहे, त्याच्या ठिकाणची रचना कशी आहे, ते गाव किती श्रीमंत आहे, याचं वर्णन या ठिकाणी पुढे ऐका. 24 योजने सविस्तर रमणीय दिशे द्वारका नगारा सप्तदुर्ग भोवती परिक्रमा विशाळ प्रचंड. आणि 24 कोस एवढा अस्ताव्यस्त असं पसरलेलं हे नगर आहे. मोठमोठे दुर्ग कठडे त्या ठिकाणी बांधलेले आहेत. अशा प्रकारचं कडेकोट बंदोबस्ताचं हे नगर द्वारका नगर असलेलं ह्या सुदाम्याला लांबून दिसू लागलं. सुवर्णमय दुर्ग दिसते चरव्या झळकती शशपणा कृत्य रजनी माझी वाढती आणि रात्री सुद्धा प्रकाश पडावा अशा प्रकारे रत्नजडीत अशा प्रकारची ती घरं आहेत. त्या ठिकाणी त्या ब्रह्मदेवानंच निर्माण केलेली द्वारका नगरी असल्यामुळं रात्री सुद्धा उजेड पडावा, प्रकाश पडावा अशी ती चमचम करणारी नगरी द्वारका नगरी या सुदामा ब्राह्मणाला दिसू लागली. रात्नजडीत चक्र दिसते जैसे पंक्तीने बैसले गबसते भोवता खंड कसरी तापते असंभावे उचंबळे. आणि समुद्र असलेला उचंबळ न्यावा त्याप्रमाणे या संपूर्ण नगराच्या भिंतीवर सूर्यच आणून बसवले की काय अशा प्रकारचा चमचमाट झगमगाट त्या ठिकाणी त्या द्वारका नगरीचा सुदाम्याला दिसू लागला. जैसे कनकाद्रीचे पुत्र पायी तैसे हुडे जळकते ठाई ठाये गिरीवर ते सर्व दाई गर्दता ते कृष्ण नामे. आणि त्या श्रीकृष्णाच्या नावानं ठिकठिकाणी असलेले ते पक्षी असलेले ते सुद्धा आनंदानं त्या श्रीकृष्णाचं गुणगान करतात. अशा प्रकारची ती द्वारका नगरी असलेली त्या सुदाम्य ब्राह्मणाला दिसू लागली. वारे ठेविली उलाट यंत्रे शास्त्र झळकता त्या पारे उडो उडी मंगळ तुरे रात्र दिवस गरजते. त्या द्वारका नगरीच्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रास्त्रावर ठेवलेले आहेत. मनोवेगाने ते शत्रूचा नाश करू शकतील. त्याचं संरक्षणासाठी सगळी जे काही व्यवस्था आहे, श्रीकृष्णाचा राजा असल्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारच्या संरक्षणाची सुद्धा कमतरता तिथं दिसत नाही. असं ते सुशोभित द्वारका नगर. तांत वितांत घनसु सुहर वाजे वाजती मनोहरा त्या नादे गोपुरे समग्रा दुम दुमते सर्वदा. त्या द्वारका नगरीमध्ये ठिकठिकाणी भजन कीर्तन चाललंय, वाद्य वाजायला लागलेले आहेत. आनंदी आनंद आहे. कुठल्याही प्रकारचं दुःख त्या नगरीमध्ये दिसत नाही. धोरगावरून एका पंक्ती कल्पवृक्ष दिवे झळकते चपळे चपळे आयशे ध्वजनीची ते लखलखते अपार. आणि त्या द्वारका नगरीमध्ये असलेली जेवढी काही मंदिर आहेत त्या मंदिरावरचे ध्वज असलेले विजा जसे चमकाव्यात तशा प्रकारे आकाशाला भिडायला जावेत असे ते ध्वज त्या ठिकाणी त्या द्वारका नगरीतल्या मंदिरावरची दिसतात. महाद्वारे विशाळ झळकते नवरत्नाची चक्रे ओप देते आय रावत आरुडा अमरपती येत जाते सभ्रमेशी. आणि त्या द्वारका नगरीच्या सभोवताली संरक्षणासाठी असलेले सगळे वीर पुरुष आहेत, हत्ती आहेत, घोडदळ आहे. आणि त्या द्वारका नगरीच्या द्वारपालामध्ये सुद्धा अशाच प्रकारची सुरक्षित व्यवस्था केलेली आहे. माटा मंडप चौबारा झळकती मदाल साजडीचा विराजती दामोदरे उंच लखलखती 16 सहस्त्र गोपिकाची. आणि या 16,000 स्त्रियांची घरं त्या ठिकाणी तयारच केलेली होती पहिलीच. सगळी घरं अगदी उजळलेली आहेत, प्रकाशमान दिसत आहेत. जळजळीत असा प्रकाश त्या घरांचा पडावा अशी ती शोभायमान द्वारका त्या सुदाम ब्राह्मणाला दिसू लागली आहे. त्याखानी दामोदरे विशाळ वाटे आकाशाशी टेकणे दिदले की मित्र रथ अडकळे निराळ पंते क्रमिता. आकाशापर्यंत भिडायला जावेत अशा प्रकारची ती घरं टेकन लावले का काय असं वाटावं अशी सुशोभित घरं त्या ठिकाणी त्या द्वारका नगरीमध्ये तयार केलेली दिसू लागली. हे रे पांचूची सोपाने एक वरी एक विराजमाने अवतारे चरित्रे
ओळीने भिंतीवर जडिये द्वारका नगरी सगळी सजवलेली होती. घराघरामधल्या भिंतीवर श्रीकृष्णाचे जेवढे काय अवतार झाले त्या अवताराचं चरित्र त्या भिंतीवर सुद्धा रेखाटलेलं दिसू लागलं. चाऱ्यावरी द्विजा आणि स्वापदे रत्न जडित नाना विद्ये पाचूचे शब्द कृष्ण लीला गरजते. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी भिंतीवर काढलेले ते सुद्धा. आता मुख्य प्राणी चित्रातली माणसं सुद्धा त्या ठिकाणी श्रीकृष्णाचं नामस्मरण करतात. अशा प्रकारचा आनंद सोहळा त्या द्वारका नगरीमध्ये या ब्राह्मणाला दिसू लागला. रत्न जडित कळसवरी अपार दिसती कसाऱ्या खनो खनी पुतळ्या सुसुहरी गाती नाचती संगती. आणि आकाशाला भिडावे अशा प्रकारचे कळस आहेत. घरामधल्या ज्या बाहुल्या आहेत त्या बाहुल्या सुद्धा आनंदाने श्रीकृष्णाचं नाव घेऊन नाचू लागलेल्या आहेत. त्या सर्व आंघोळी का धरून या गिरक्या घेती पुतुळ्या सर्व अलंकारी डौरलिया सजीवत्या बासते. त्या पुतळ्या असलेल्या बाहुल्या असलेल्या त्या सुद्धा फेर धरतात, फुगडी खेळतात. जणू काही त्या जिवंत असाव्यात. निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा जीव भरायचं काम हा विष्णू परमात्माच करू शकत असतो. त्या गोकुळ नगरीमध्ये त्या द्वारकेमध्ये श्रीकृष्णाचा वास असल्यामुळं त्या निर्जीव पुतळे सुद्धा गाणे गातात. घरी सजीव सरोवर नाना तीर्थाची कारंजी अपारा नील रत्नाचे मयूर धावताते सवयीचे. आता घरोघरी असलेले वेगवेगळे पाण्याचे हौद आहेत, तळी आहेत, सरोवर भरलेले आहेत. वेगवेगळे पशुपक्षी असलेले त्या ठिकाणी आनंदानं गाणे गाऊ लागलेले आहेत. एका होली एक विचित्र आळी सुंदर घरे ग्रही ग्रही दामोदरे प्रभाकरे लखलखती. त्या एकापेक्षा एक गल्ली बघितली तर त्याच्यापेक्षा पुढची गल्ली त्याच्यापेक्षा सुंदर, त्याच्या पुढची गल्ली त्याच्यापेक्षा सुंदर. महाड्या घरं अति सुशोभित अशी ती द्वारका नगरी दिसू लागली. दामोदरा प्रति कळसा प्रति रत्न कुंभ विशेष कुंभा प्रति रत्न राजस त्यावर हंस खेळाते. आणि हंस पक्षी असलेले तिथं खेळतात. एकापेक्षा एक घर सुंदर. जिथं चांगलं काहीतरी मिळतं त्या ठिकाणीच राजहंस पक्षी येतात. ती तलाव असलेले तिथं आता जंगलात कुठं तळ असेल तर तिथं राजहंस पक्षी असतात. पण त्या द्वारका नगरीमध्ये जी छोटी छोटी तळी होती, हौद होती, त्यामध्ये सुद्धा ते राजहंस पक्षी खेळू लागलेले आहेत. हंसा प्रतिमुखी मुक्त भक्त भोगीती मुक्त सोळा हाती होतो आजळा कीर्तनी लीला वर्णिती. आणि या श्रीकृष्णाच्या त्या द्वारकेमधलं हे वर्णन असलेलं ते राजहंस पक्षी आहे, मोत्याचा चारा खातो. त्या ठिकाणी असं सुशोभित तिथं त्याला तळं दिसतंय, तिथं मोत्याचा चारा त्याला खायला मिळतो. सगळे ऋषीमुनी असलेले त्या ठिकाणी गुणगान करीत असतात. कीर्तन ऐकता होतीसा प्रेमा प्रेम रंगी होबा मेघ श्यामा ते विश्राम संत जन पावत. आता सगळ्या संतांचं सज्जनांचं रक्षण करणारा, दुर्जनांचा संहार करणारा त्याचं चरित्र जर निर्जीव पुतळ्या गात असतील तर त्या ठिकाणी श्रीकृष्णाचाच अंश आहे. देव जिथं आहे तिथं सुखच आहे. अशा प्रकारचं आनंदी सुख सोहळा त्या द्वारका नगरीमध्ये दिसू लागलेला आहे. शांत ते पूर्ण ज्ञान ते आनंद ते समाधाने सुख असे. आणि जिथं संत असतात तिथं आनंद असतो, जिथं आनंद असतो तिथं सुख असतं, सुख समाधान असतं. म्हणजे आपण नेहमी या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात की आपण नेहमी संताचा चांगल्याचा सहवास ठेवावा. चांगल्याच्या सहवासात राहिले म्हणजे आपल्याला सुद्धा सुख शांती मिळते. शोक ते समाधी ते तुटे आधी तुटता जीव उपाधी नवरेची पोटे शोधिता. आणि सुख असेल तिथं समाधान असतं, समाधान असेल तिथं आनंद असतो, सुख असतं. आणि या सुखाला पारावर राहत नाही. म्हणून आपल्या मनातला जो काही क्लेश असेल, जे काही दुःख असेल ते श्रीकृष्णाला परमेश्वराला अर्पण करायचं असतं. परमेश्वराचा आशीर्वाद मिळाल्यानंतर एका पाठोपाठ एक चढत्या क्रमानं सगळ्या गोष्टी असलेल्या त्या सुखाच्या आपल्याला मिळत जातात. उपाधी तुटता होई भेद ते तिच पूर्ण बोध ते ब्रह्मानंद परिपूर्ण ठसावं. आणि परमेश्वर जिथं आहे त्याची कृपा झाल्यानंतर आपल्यातल्या मनातला भेद, आपल्या मनातला संशय हा सगळा निरून जातो. आणि संशय निरून गेला की आपल्याला ब्रह्मपद बोध होतो, आत्मज्ञान प्राप्त होतं. आणि एकदा आत्मज्ञान प्राप्त झाले की आपल्यातली जी काही भेदाभेदाची जी वृत्ती आहे, द्वेष असतात, मत्सर असतो, तो सगळे नाहीसे होतात. आयशी द्वारका द्रोत विप्र जात शिवी लोक येता घरोघरी वेद ध्वनी बहुत शास्त्र चर्चा करीत. आता असा हा सुदाम ब्राह्मण मुठभर चुरमुरे घेऊन त्या द्वारका नगरीमध्ये आलेला आहे. गल्लोगल्लीने फिरायला लागला. सगळ्या घराघरामध्ये चांगल्या प्रकारचं भजन कीर्तन गुणगान गायला लागलेलं त्याला ऐकायला मिळू लागलंय. न्याय मीमांसा सांख्य द्रोत जल व्याकरण वेदांत घरोघरी अष्टमाशी तिष्ठत नवनिधी. बघा, देव ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी कसा आनंद असतो. एक हरिजय ग्रंथ आपण किती जण बसलेलो.
म्हणजे घरी कितीतरी घर आहेत का नाही, पण जिकडले तिकडं आरामात आहेत, देवच नाही तिथे तर काय करणार आहोत. परंतु त्या द्वारका नगरीमध्ये प्रत्येक घरामध्ये पोथी पुराण चालू आहे. वेगवेगळ्या शास्त्राचा अभ्यास करतात, ज्ञान प्राप्त करून घेतात. अशा प्रकारचा आनंदी सोहळा त्या सुदामा ब्राह्मणाला त्या द्वारकेमध्ये दिसू लागला. आळू देवालय सुरंगे दिवे हिऱ्यांची विशाळ लिंगे माणिकाचे गणेश रक्तरंगे बाल सूर्यवत दिसत. आणि त्या गल्लोगल्ली मंदिर आहेत, एकच मंदिर आहे तर इथं कोणी यायला तयार नाही, बरोबर आहे की नाही. परंतु त्या द्वारका नगरीमध्ये ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या मंदिराला गल्ली गल्लीला केलेले आहेत आणि गल्लोगल्ली भजन कीर्तन नामस्मरण ग्रंथाचं वाचन पठण त्या ठिकाणी चाललेलं सुदामा ब्राह्मण बघू लागला आहे. दोन्ही सुरेखा हाटवाटिया रत्ननी बुद्ध वरिया व्यवहारिका कस्तुरी घेवनिया येता न्याय विकिताची. आणि वेगवेगळा न्याय असेल, कुठल्याही प्रकारचा दोष नाही, निवाडा चांगलाच करायचा. कोणाही दुष्टांचा किंवा ज्याची चूक आहे त्याची कोणी बाजू घेत नसे, नेहमी खऱ्याची बाजू घ्यावी अशा प्रकारचं वातावरण त्या द्वारका नगरीमध्ये दिसत आहे. घरी वृंदावने हिरींची या प्रकाशमाने वरी तुळशी शोभे हिरवी पाने गरुड पांचोटी देवी जडली. आणि सगळ्या स्त्रिया सुद्धा प्रत्येकीच्या घराघरामध्ये तुळशी वृंदावन आहे, त्या तुळशीला पाणी घालतात, रांगोळ्या काढतात. सगळं सुशोभित अशा प्रकारचे द्वारका नगर सुदाम ब्राह्मण पाहू लागला. आयशे ते द्वारका नगर सर्व लक्षणयुक्त सुंदरा श्रीकृष्ण सभेचे मनी मय द्वार पावला विप्र तेवरे. आता सगळ्या गोष्टीने युक्त असत, तिथं दोष काय होता का, वाईट काय दिसत होतं का, सगळे आनंदी आनंद असलेले अशी द्वारका नगरी बघत बघत हा सुदाम ब्राह्मण ज्या ठिकाणी श्रीकृष्ण आहे त्याच्या घराच्या जवळ येऊ लागलेला आहे. द्वारपाळ पोसती ते कोणा ब्राह्मणा वचिता बोले भिवूना मी कृष्णाचा बंधू पूर्ण ऐकून हसती. आता त्या श्रीकृष्णाच्या घराच्या जवळ हा सुदाम ब्राह्मण आला. द्वारपाळ असलेले हसायला लागले, अंगावर धड कपडा नाही, काय नाही, कुठला कोण काय विचारल्यानंतर हा सांगायचा मी त्या श्रीकृष्णाचा लहानपणाचा मित्र आहे. मित्र आहे म्हणल्यानंतर ते सगळे द्वारपाळ असलेले ते कसली सुशोभित असलेली ते हसायला लागलेले आहेत. एक म्हणत्यारशे ब्राह्मण एक म्हणती सत्य वचना जगत बंधू रमा रमनाचर्यात कोणाचे. अरे बाबा काय सांगता येत नाही मला, जगाचा जीवन असलेला श्रीकृष्ण त्याचं काय खरं नाही असेल कदाचित. हा ब्राह्मण आहे, गरीब आहे, काही त्या द्वारपाळाच्या मनामध्ये थोडी शंका येऊ लागली. अशा प्रकारचे ते द्वारपाळ असलेले त्या सुदाम्याबद्दल बोलू लागले. आडकाठी नाही हरीचे द्वारी विप्राता गेला झडकारे तो सुधर्मा सभा देखील एक सरी ते मुरारे बैसला. आणि त्यावेळेस काहीतरी असेल याचं पूर्व द्यायचं कर्तृत्व म्हणून त्या द्वारातून श्रीकृष्ण थोडा मध्ये गेला. हा सुशोभित असलेला श्रीकृष्ण सिंहासनावर बसलेला रत्नजडित अशा प्रकारचं सिंहासन आणि ती सभा भरलेली त्या सुदामानं पाहिली. त्या शुद्ध पांचोंची ज्योती वरी हिरियाचे स्तंभ झळकाचे मानिकाची उताळी शोभती पाठी बुलती शिशी सूर्य. आता सूर्य चंद्र हे सुद्धा भुलून जावेत. त्याचा जो सभामंडप आहे रत्नजडित अशा प्रकारचा सभामंडप, ज्योती असलेली चांदीची सोन्याची तयारी केलेली, असं सुशोभित लखलखीत अशा प्रकारचा तो सभामंडप सिंहासनावर बसलेला श्रीकृष्ण या सुदाम ब्राह्मणाला दिसू लागला. कुंभाची कुंभाची तुळवटी गरुड पांचोची किल्लची असं सदटा ते सगळ्याशी वैकुंठ पिता प्रसन्न वदन बैसला. आणि ज्योती पाचूची रत्नाची हिऱ्याची अशा प्रकारचा हा सभामंडप असलेला त्या सभामंडपामध्ये श्रीकृष्ण सुशोभित अशा प्रकारे सिंहासनावर बसलेला त्या सुदाम ब्राह्मणाला दिसू लागलेला आहे. किरीट कुंडले मंडित पूर्ण सरळ नाशिक कर्ण नयना मुख सुहास्ये विराजमान पाता मन तन्मय. आणि अगदी तो सुदाम ब्राह्मणानं बघितलं, कानापर्यंत ज्याच्या भोवया गेलेल्या आहेत, सुशोभित सुंदर अशा प्रकारचं रूप, डोक्यावर टोप घातलेला आहे आणि आनंदी अवस्थेमध्ये श्रीकृष्णाला त्या सिंहासनावर बसलेलं बघून सुदामा ब्राह्मण हा तन्मय झाला, देवान विसरल्यासारखं त्याला वाटू लागलं. कौस्तुभ वैजयंती वनमाळा चतुर्भुज मेघ सावळा पितांबर धडके जायसाचे पळा कठीमे कळा. सिंहासनावर बसलेल्या त्या श्रीकृष्णाला बघितलंय, त्याच्या गळ्यामध्ये वैजयंतीच्या माळा आहेत, कमरेला पिवळा पितांबर नेसलेला आहे, असं सुशोभित सुंदर रूप असलेलं त्या श्रीकृष्णाचं त्या सुदाम ब्राह्मणानं पाहिलं.
चरणी वांकी तोंडरा जो दी जद दर्पहरण समर धीरा सनक सन नंदन सनत कुमारा भक्त सभा शोभित जो आणि आपल्या भक्तांचे रक्षण करणारा, त्यांचं घरानं ऐकत असलेला हा श्रीकृष्ण त्या सभेमध्ये बसलेला या सुदाम ब्राह्मणानं तिथं पाहिलेला आहे. नारद तुंबर आदी प्रमुख गाती शुश्वराती रसिका उद्धव वरा क्रूर दई भागी लघुचिर उडविती. आणि उद्धव अक्रूर आहे त्या ठिकाणी, त्याला वारा घालतात. 33 कोटी देव असलेले त्याची तिथं गुणगान गातात, त्याच्या सभेमध्ये हजर असतात. असा सभामंडप त्या ठिकाणी परिपूर्ण भरलेला सुदाम ब्राह्मण बघू लागला. वारोनी ववाळीचे कटी कंदर पतैशे हरीचे जागवले स्वरूप की अनंतचे पळा सांडून तीव्र ताप ऐकी अशी आली. आणि या श्रीकृष्णाचं रूप बघितल्यानंतर त्याला असं वाटायला किती सुंदर चेहरा आहे, किती त्याचा राजदरबार चाललेला आहे. हजारो मदन असलेले त्याच्या चेहऱ्यावरून वळून टाकावेत असं त्या श्रीकृष्णाचं रूप सुदाम ब्राह्मण पाहू लागला आहे. आयसा सभा मंडपी द्वारकाधीश विप्रिय देखील पुराण पुरुषा दिविजाच्या अंतरीनं माव्या हरचे सप्रमा पुढे चाललेला. आणि त्या सुदाम ब्राह्मणाचं अंतकरण भरून आलं किंवा अशा प्रकारचा वैभव संपन्न आपला मित्र आहे, मोठेपणा वाटू लागला. बघत बघत त्याचं वैभव बघत हा सुदाम ब्राह्मण त्या श्रीकृष्णाच्या जवळ जाऊ लागला. हारीने दिविजय देखील नयने आसनी सांडून चक्र पाने पुढे जावनाला त्याचे क्षणी विप्राचे चरणी मिठी घातली. आता हा सभामंडप भरलेला 33 कोटी देव आहेत, परंतु त्याच्याकडे त्याचं लक्ष लागलं नाही. हा फाटक्या तुटक्या कपड्यातला सुदाम ब्राह्मण आपल्या लहानपणाचा मित्र या ठिकाणी आपल्याला भेटायला आला आहे. श्रीकृष्णाला आनंद वाटला. ताबडतोब ते सिंहासन सोडलं आणि धावत पळत जाऊन त्या सुदाम्याला आपल्या हृदयाशी कवटाळून धरलं. द्विजे धरले ध्वनी करा लिंगोनी मिसळला सत्वारा उभयंताचे नेत्र प्रेम पुराण धरित लोटले ते दवा. आणि लहानपणाचे मित्र एकमेकाला भेटले, एक कोठ्याधीश आणि एक भिकारी. परंतु प्रेम कसं असतं, मित्र प्रेम असावं तर असं असावं. दुष्काळात म्हणा किंवा पडत्या काळामध्ये जो सोडून जातो तो खरा मित्र नसतो. या ठिकाणी मैत्रीचं आपण थोडं नातं समजून घ्यायला पाहिजे असतंय. त्याप्रमाणे हे दोघं जण, एक गरीब आणि एक श्रीमंत, एकमेकाच्या हृदयाला कवटाळून भेटू लागले. सोदामा बाळपणीचा मित्र अत्यंत हारीचे प्रीती पात्रा म्हणून हृदय रजविन्यात्र दृढ धरीना सोडीच. आणि आपला लहानपणाचा मित्र त्या सांदीपणे गुरुच्या घरी कसं राहत होतो, कसं त्या यमुना नदीच्या तीरावर खेळत होतो, या सगळ्या गोष्टी श्रीकृष्णाला आठवायला लागल्या. त्यानं आपल्या हृदयाशी कवटाळून धरलं. त्या सुदामाला सोडू वाटना अशी प्रीती त्या ठिकाणी निर्माण झाली. आय शालिंगन दोघा जणी दिदले परीन पुरे धान्य मग हरिने विप्राहाती धरून आपुल्या आयसने बैस. आता कितीतरी वेळ त्याला हृदयाशी धरलं पण त्याला सोडू वाटना. मित्रप्रेम असावं तर असं असावं लागतं, बरोबर आहे का नाही. आलं गरीब बाबा काय तुला पाहिजे घे आणि जा असं तरी एखाद्या वेळेस म्हणेल, परंतु श्रीकृष्णानं तसं केलं नाही. 33 कोटी देव वारी उभा राहिलेले आहेत. सगळं ते सिंहासन रत्नजडित असं आहे. त्या गरीब ब्राह्मणाला नेलं आणि आपल्या स्वतःच्या सिंहासनावर श्रीकृष्णाने त्याला बसवलेलं आहे. वे प्राचे चरण प्रक्षाल न करे रुक्मिणी मन मोहना मने वाटेने चालला चरण भवत तुमचे भाजले. मित्रप्रेम असं असावं लागतं. त्या गरीब ब्राह्मणाला आपल्या सिंहासनावर बसवले, स्वतः त्याचे पाय धुतले, पाय धुवून आपल्या पिंदापरानं पाय पुसले आणि त्या सुदाम ब्राह्मणाला श्रीकृष्ण म्हणतात, बाबा बऱ्याच लांबमधून चालत आलास, दमलाशील थकलाशील, असं मित्रप्रेम असावं लागतं. ओ जा करुणे सकळ वादे गजरे शिगन निळा विप्राता हस्त धरणी तत्काळ सावा विसर्जून चालीला. बस झालं म्हणलं, आता तुम्ही जावा जिकडे तिकडे, माझा मित्र भेटलाय. सभेच्या ठिकाणी श्रीकृष्ण सद्गतीत झाले आणि आपल्या घरामध्ये त्या सुदाम्याला घेऊन गेलेले आहेत. रुक्मिणीच्या घराप्रती देख चालीला जलजो द्रवाचा जनाका रत्नजडित डोला सूर्यक त्यावरी बैसती दोघेही. आणि रत्नजडित अशा प्रकारचा डोला तयार केला, पलंग असलेला आहे. आणि त्या रुक्मिणीच्या सदनामध्ये आपल्या मित्राला घेऊन जाऊन दोघंजण त्या ठिकाणी बसलेले आहेत. सो धामदेवते अवसरी चिंध्याचे बार सावारे पोयाची गांठोडी झडकरी चांच पोने पातशे. आणि तिथं बसल्यानंतर आता आपण रिकाम्या हाताने आला, खरं आपले चुरमुरे आणले होते हाते का नाही म्हणून त्या रत्नजडित पलंगावर बसलेल्या सुदामानं आपलं ते गाठोड असलेलं चुरमुऱ्याचं थोडं चापसून बघितलं. ती प्रतिमने चक्रपाणी सत्वर बोलवी रुक्मिणे ये रे निगुणी ते शिक्षाने त्रिभुवनी जननी जवळ आली. आणि त्रिभुवनाची जननी असलेली ती रुक्मिणी
आपल्या नवऱ्यानं कुणाला आणलंय बरोबर ते पाहण्यासाठी म्हणून तिथं थोडीशी जवळ आलेली आहे. भ्रू संकेते करवणी दूती प्रतिपुष्य रुक्मिणे ये रे मने सारंग पाणी बोलावे ते आपण आते. आणि तेव्हा थोडीशी भोळीनं खुलवून बघितलं की सारंगपाणी असलेले श्रीकृष्ण आपल्याला बोलवत आहेत असा दूता करवी त्या रुक्मिणीला निरोप पोचलेला आहे. हो शहारी जवळ आय कोण ये रे म्हणे एक दिन ब्राह्मणा चिंध्याचे भारदरी त्रिपूर्णा त्याशी जग जीवन भेटले. आणि जगाचा जीवन असलेला श्रीकृष्ण ती सभा मंडप सोडला. त्या ब्राह्मणाला काय की म्हणजे त्याच्या अंगावर तर फाटकं कापड सुद्धा नीट धड दिसत नाही. अशा ब्राह्मणाला घेऊन तुमच्या पतीनं आणलेला आहे अशा दास्या सेवक असलेले त्या रुक्मिणीला सांगतात. त्याशी नवी संबती क्षण बरे बैसविला डोलहारी आवारे आयशा ऐकता भीमक कुमारी उठे झडकरे ते धावा. आणि काय की म्हणजे त्याचं कसलं प्रेम आहे काय माहिती नाही. त्याला सिंहासनावर बसवलंय त्याची पूजा अर्चा काय केली आहे आणि सारखं त्याचा फार लळा लागलेला आहे. कोण आहे काय आम्हाला काय माहिती नाही असं सांगितल्यानंतर ती रुक्मिणी असलेली कसं आहे बघावं तर म्हणून उठलेली आहे. वेदोतला ताजायशी झळकती तैस्या अंचळ भूमीवरी रुळाता हंसगती चमकाता हरी जवळे पातळी. आणि युद्धलतेसारख्या विजासारख्या साडी असलेल्या अंगावर लोळत चाललेली आहे अशी ती गजगामिनी असलेली रुक्मिणी सुंदर रूप असलेली त्या ठिकाणी श्रीकृष्ण आणि हा सुदामा जिथं बसलेला आहे त्याच्याकडे जवळ आलेली आहे. हारिपदी करून या नमन सवेची वंदिला तुझा माना ये हृदयत आश्चर्य वचन अनंत कल्याण तुझं लागी. आणि त्यावेळेस त्या श्रीकृष्णाला वंदन केलं त्या रुक्मिणीनं तसंच या ब्राह्मणालाही वंदन केलं. त्या सुदाम्यानं आशीर्वाद दिला तुला सुद्धा चांगल्या प्रकारचे दिवस येऊ दे असा शुभाशीर्वाद त्या ब्राह्मणाने दिलेला आहे. श्रीरंग म्हणे रुक्मिणीशी जैसा बळी भद्र बंधू माझे तैसाची गुरु बंधू निचे याशी सुदाम देवा जाणीले. आणि हे रुक्मिणी मला जसा बळीराम माझा भाऊ सखा वाटतो तशाच प्रकारे आम्ही ज्या सांदीपणी गुरुच्या घरी आश्रमामध्ये शिकत होतो जिथं शिकत होतो ते सगळे विद्यार्थी सुद्धा भाऊभाऊच असतात आणि हा सुद्धा माझा गुरुबंधू आहे असं तू समजून घे. ये रे म्हणे जैसा गोरक्षक तैसाची दिसते त्या वाटत. आणि बाकीच्या सभेमध्ये बसलेल्या त्यांना सुद्धा थोडी थोडी ओळख पटायला लागली. आपल्यासारखंच गवळ्यासारखं दिसतंय त्याचा चेहरा वगैरे तसाच दिसतो लहानपणी आपल्या संग खेळायला होता काय की असं त्यांना वाटू लागलं. आजपर्यंत हे रत्न होते कोठे ठेविले जांकोना हरिमणी करी पूजन आपल्या हस्ते करुनिया. आता थोडी काही जण चेष्टा बी करायला लागले किंवा आतापर्यंत हे अशा प्रकारचं रत्न म्हणजे कुचेष्टेनं बोलायचं किंवा कुठं झाकून ठेवलं होतं त्याची कशासाठी पूजा वगैरे करावी असं त्या ठिकाणी त्या बोलू लागलेले आहेत. ये रे म्हणे द्वार पाणी येता पूजा केली असेल तत्वता हा आले जगन्नाथा म्हणे विनोद सर्वता नक्की. आता विनोद करू नको चेष्टा करू नको. रुक्मिणी म्हणते की द्वारपाळाने सगळ्यांनी स्वागत केलंच असेल की चेष्टा करायला लागली थोडीशी. तू असं काही समजू नको म्हणले हा माझा सखा मित्र आहे असं तू समज असं ते रुक्मिणीची समजूत घालू लागले. रुक्मिणीने उदक आणणे विप्रपद धुतले ते शिक्षाने महिने गुरी राखीला बाळपणी हिंडतावनी उलल्या टाचा. आता त्या रुक्मिणीने त्या श्रीकृष्णाच्या त्या सुदामाचे पाय वगैरे धुतले पायाला सगळ्या भेगा पडलेल्या आणि लहानपणापासूनच तुम्ही असं रानावनात फिरल्यात तेव्हापासून पडलेल्या त्या भेगा पायाच्या तशाच आहेत पाय उरलेले आहेत असं तिला दिसू लागलं. मग नापिता आणून शम सुकर्म करीले ते क्षाने नेसावया उत्तम पड दानी देता आणून ते दवा. आता हा भिकाऱ्याच्या वेशामध्ये आलेला काहीच अंगावर कपडा नाही काय नाही न्हावी वगैरे आणला त्याची कठीण हजामत वगैरे केलेली आहे चांगल्या प्रकारचे वस्त्र अलंकार त्या सुदामाला सुद्धा दिलेले आहेत. त्यात या चिंध्या गोळा करून ग्रंथी बांधी जग जीवाना रुक्मिणीशी म्हणे मन मोहन भवत जाताना करून ठेवी. आणि त्या चिंध्या आहेत काय त्याच्यामध्ये तरी सुद्धा माझ्या मित्राचे कपडे आहेत तू चांगल्या प्रकारे जतन करून ठेव श्रीकृष्ण त्या रुक्मिणीला सांगतात. मार्जन झाली सत्वर द्विजाशी जिजली वस्त्रे अलंकार यादव भोजना बोलविले समग्र श्रीकर धरे ते धवा. आणि त्या श्रीकृष्णानं आपल्या हाताला धरून आपल्या पंक्तीला बसवून घेतलं. बाकीचे जे काही यादव आहेत ते सगळे एकाच पंक्तीला आपल्या बरोबर बसून श्रीकृष्ण जेवू लागले. 16 सहस्र गोपी नारी बोलविल्या त्या हुशारे ब्राह्मणाची वार्ता घरोघरी स्वतः झाले ते धवा. आणि हा ब्राह्मण असलेला सुद्धा आपल्या पतीचा मित्र आलाय म्हणून 16,100 स्त्रिया ज्या
बायका होत्या त्या श्रीकृष्णाच्या, प्रत्येकीच्या घरामध्ये ही वार्ता कळालेली आहे. आश्चर्य करीती गोपिका थोर लहान नाही वैकुंठ नायका दीन जनाचा पाठी राहता विध साच हरीचे. आणि या 16,100 स्त्रिया, बाकी सगळे ब्राह्मण त्या द्वारका नगरीमध्ये आश्चर्य करायला लागले. किंवा हा जरी एवढा मोठा झाला असला तरी त्याचं मन मोठंच आहे आणि आपल्या लहानपणाची गरिबी असलेली, म्हणजे तो कुणाला विसरत नाही, सगळ्याशी समान वागणारा असा परमेश्वर आहे. तात्काळ रुक्मिणीच्या सदना आलिया 16-17 ललना नमस्कार करे ती ब्राह्मणा एक मृग नयना हसती. आणि एकापेक्षा एक सुंदर असलेले त्या 16,100 स्त्रिया त्या रुक्मिणीच्या घरी आल्या. त्या ब्राह्मणाची पूजा वगैरे दर्शन वगैरे घ्यायला लागल्या. परंतु त्याच्यामध्ये एकीला जरा थोडंसं हसू आलं की कोण आहे काय म्हणून तिला जरी चेष्टेसारखं वाटू लागलं. आशीर्वाद ज्याचा भागाला विप्र गोपीची दाटी झाली थोरा म्हणती भावजी सत्वर कुंचुक्या आणि आम्हा ते. आता सगळ्या स्त्रियांना 16,000 बायकांना आशीर्वाद कुठवर देणार आहे. आशीर्वाद देऊन देऊन भागला आणि ती एक स्त्री असेल त्या ठिकाणी म्हणते की हे देव बाप्पा आम्हाला काय चोळी तरी एखादी मिळते का बघा. एक म्हणते आशीर्वाद पायी आणि फुकाची दिजली नाही ते कुंचुक्या कैच्या काही पूर्वीतील ते कळे ना. आवळ्याला नुसता आशीर्वाद देता देता हात ह्याचे थकून गेले. 16,100 एवढ्या बायका, या सगळ्या बायकांना जर यानं चोळ्या पुरवायच्या म्हणलं तर हा दिसतंय तर असं कुठल्या पुरवणार अशी त्याची चेष्टा करू लागली. 56 कोटी यादवा सहित भोजन बैसला रमानाथा तितुक्याशी रुक्मिणी वाढीत जैशी तळपत चपळते. आता देवादिकांचा देव 56 कोटी एवढी पंक्तीला बसलेली आहे का नाही. किती माणसं कसं वाढावं. रुक्मिणीच आहे ती सुद्धा आदिमाया आदिशक्ती असलेली, तिला काय काम पडतंय. वीज जशी चमकावी चपळ गतीनं त्या 56 कोटी यादवांच्या पंक्तीला एकटी रुक्मिणी वाढू लागलेली आहे. जैशी शांत चक्रे फिरे तैशी भीम की वाडे तोरे थोडे झळकती एक पडे सर्वावर. आणि सगळीकडे आधी प्रकाश पडावा, लाईट लागावे अशा प्रकारे त्या पंक्तीमध्ये कोणाला काही कमी पडत नाही. 4-5 माणसं जेवायला बसली तर आपल्याला एकाला भाकर आहे तर एकाला कालवं नाही असं होतं. परंतु त्या 56 कोटी यादवांच्या पंक्तीला ही रुक्मिणी एकटी वाढते चपळ गतीनं त्या पलीकडच्या कडेपासून ते या कडेपर्यंत कुठेही कुठली वस्तू कमी पडत नाही. जे त्या वाडीत जगन्माता देवाशी दुर्लभ अन्न तत्वाचा वर्णव काशयात व्यर्थ ग्रंथ कवा. आता तिथं किती पदार्थ होते, काय काय वाढत होती ती रुक्मिणी, किती लोक जेवत होती. या पंक्तीचं आणि त्या पदार्थाचं जर वर्णन करीत बसलं तर ह्या ग्रंथाचा आकार आणखीन थोडासा वाढेल. आता 2 अध्याय आपण घ्यायला लागलो, बरोबर आहे की नाही. ह्याला झोपला की काय असं वाटतंय. तेव्हा त्या पदार्थाचं जेवणाचं वर्णन काय ग्रंथ करते म्हणतात आता करणं होत नाही. आस्व भोजन झाले ते क्षणी विडे दिदले त्रियोदश गुणे माग श्रीकृष्ण म्हणे विप्रा लागोने आम्हाशी वहिनीने काय दाडिले. आता सगळे जेवण वगैरे झाल्यानंतर पान वगैरे खाल्लं, सगळ्यांनी पंक्तीला बसले. जेवण तयार झाल्यानंतर म्हणले बाबा वहिनीनं आमच्यासाठी काय भेट दिले का नाही असं श्रीकृष्ण स्वतः त्या सुदाम्याला बोलू लागले. आष्ट नायका येऊन सर्व हरिपाशी आल्या बाये भावजीने आणले असेल काही गाणपुढे लवलाये आणले. आणि त्या अष्टनायका ज्या मुख्य बायका होत्या श्रीकृष्णाच्या त्या श्रीकृष्णाजवळ आलेल्या आहेत. भाऊजीनं गठुड्यात बांधून आपल्यासाठी काहीतरी आणलं असेल असं विचारून ती श्रीकृष्ण त्या सुदाम्यानं आणलेलं गाठोड समोर आणलेलं आहे. रुक्मिणी खुन गांठी दाविता म्हणे बंधूची संपत्ती पाहित वर येता श्रीकृष्ण सवाहस्ते सोडित गोपी पापी भोवती. आता सगळ्या ते स्त्री असलेल्या सभोवताली उभारून पाहू लागलेले आहेत. आणि त्या श्रीकृष्ण त्या सुदाम्यानं काय आणलंय ती गठोड समोर आणलं. श्रीकृष्ण स्वतःच्या हाताने ते गठोड सोडून पाहू लागले. मग गांठोडिया सोडण्या सकाळी पोहे घेत जगन नायका एक ग्रासमुखी घेतला देखता हस्त धरी रुक्मिणी. आणि त्या श्रीकृष्णानं ते गाठोड सोडलं. काय निघाले त्याच्यामध्ये चुरमुरे घेऊन मुठभर असं तोंडात घालणार एवढ्यात रुक्मिणीने श्रीकृष्णाचा हात धरला. मना अंत तर्क करुणी रुक्मिणी 3 ग्रहसप्पा पोहे भक्षोनी त्रिभुवनीचे राजे लागोनी जैला आता परमात्मा. आणि हा परमात्मा असलेल्या त्रिभुवनाचं राज्य असलेलं सगळं देऊन टाकील अशा प्रकारे ती रुक्मिणी असलेली त्याला थांबवायला लागली की हा घास असलेला तुम्ही एकटे खाऊ नका. म्हणून एक ग्रास घेता गोविंदे रुक्मिणीचे हस्त धरिले विनोदे म्हणे भोवती ललनाची वृंदे तयाची प्रसाद देई. आता तुम्ही जर एक मूठ घेतली ती चुरमुरे सगळे खाऊन टाकले तरी सगळं वृंदावन आहे, ती द्वारका नगरी आहे. या बाकीच्यांना काहीतरी थोडा प्रसाद द्या.
रुक्मिणीनं हात धरून विचारलेलं आहे. तो सत्यभामा म्हणे ते क्षणी आहो 16 सहस्र जणी एक एक जाना मोडून पुर्यना. आता आम्ही 16,100 बायका, त्या चुरमुऱ्याचा अर्धा अर्धा तुकडा जरी केला तरी आम्हाला 16,100 बायकांना काय ते पुरणार नाही. म्हणे वधूज्वरा एक म्हणे वधूज्वरा एक ऐकावे पुनरुपी गावाशी परतोनी जावे आईच्या पुरते पोह्या नावे आयुष्याची ग्रंथी बांधोनिया. आणि हे श्रीकृष्ण बोलू लागले की सुदामा आता असं वांदं पडलंय म्हणले, तर मी मुठभर खाल्ले तर बाकीच्यांना काय मिळणार नाही, तेव्हा तू काय कर, तर हे सुदामा माघारी जा आणि या सगळ्या बायकांना पुरतील अशा प्रकारचे चोरमुरे गाठोडे बांधून तू घेऊन ये असं श्रीकृष्णाने सांगितलं. शनिवारे नेदू तुमचे गाठोडे कालिंदी म्हणे कासे कोटे ते तुके हासी घालिता. आणि याला कशाला विनाकारण कोडं घालताय, आणि हा सुदाम परत जा आणि सगळ्याला पुरतील एवढे चुरमुरे घे असं श्रीकृष्ण सांगू लागले. ये तुके चित करा सुदामदेवा कंचू कॅम्याचा विचार पहावा आम्हा अवघ्या गौरवा नाहीतरी गावा जाऊन दी. आता तुम्ही काय करा म्हणजे आम्ही सगळ्या 16,100 स्त्रिया आहोत, चुरमुरे प्रसाद आणा काहीतरी होईल, परंतु आम्हाला प्रत्येकीला एक एक चोळी तरी द्या, एवढा आमचा सत्कार करा. अशा सगळ्या स्त्रिया त्या सुदामापाशी हट्ट धरू लागल्या. तो जांबवंती म्हणे ते क्षणी या चिंध्याच्या तारा वेगळ्या करूनी घ्या वाटून अवघ्या जणी काही म्हणी रुसू नका. कशी चेष्टा लावली वामनाची बघा, आहे की नाही. त्यावेळेस दुसरी एक बायको अशी म्हणते की ही काय करायची, सगळी कापडं फाडायची आणि ह्याच्यातला एक एक द्वारा आपण सगळ्या 16,100 स्त्रिया वाटून घेऊ अशी चेष्टा त्या सुदामाची लावलेली आहे. तो लक्ष्मणा म्हणे विप्राते कुंकुमाची द्यावे आम्हाते तो मित्रविंदा म्हणे द्विजाते पाविरते आम्हाकडे. आणि त्यावेळेस ती रुक्मिणी असलेली असे म्हणते की आम्हाला फक्त एक कपाळाला लावायचं कुंकू तरी द्या, त्याच्यानंतर दुसरी असलेली ती मित्र बनून द्या. ते काय बोलते, आजीचा दिवस क्षमा केली जाना उदय के पहा तुळ्यांची विचारणा याज्ञेची ती म्हणे ओ ब्राह्मणा गाठोडे ठेवा मज पसी. आणि मग एक जण म्हणते की आता ठीक आहे आजच्या दिवस मुक्काम करा, कोणी चोळ्या मागायला लागले, कोणी कुंकू मागायला लागले, तर दुसरी म्हणते आम्हाला सगळ्याला आता चुडे तर द्या, काहीतरी आमची व्यवस्था करा, अशा प्रकारे आजच्या दिवस मुक्कामाला राहावा अशा सगळ्या स्त्रिया बोलू लागल्या. मद्रावती म्हणे चोरुणी धोतराचा तारा जाईल घेऊनी गाठोड्यासी कुण गाठ देऊनी माझ्याशी स्वाधीन करावे. आणि हा ब्राह्मण आहे म्हणजे एखाद्या वेळेस गाठोडं घेईल निघून जाईल, आपला हा भडीमारा ऐकायला बघून बघून वैतागून जाईल, तो ते गाठोडं माझ्यापाशी द्या, मी या ठिकाणी खुणगाठ बांधून ते ठेवून घेते सांभाळते अशी एक बायको बोलू लागली. तव रेवती म्हणे राघवेंद्रा या गाठोड्यावरी करावी खुनु मुद्रा बंधूचे ठेवणे जतन करा ऐकता श्रीधरा हास्य आले. आणि ती दुसरी एक बायको अशी म्हणते की वय श्रीकृष्ण तुम्हीच या ठिकाणी असं गाठोडं असलेलं जतन करा, याच्यावर लक्ष ठेवा असं सांगू लागले. मग श्रीकृष्ण गाठोडे बांधले रुक्मिणीच्या स्वाधीन केले सत्यभामा म्हणे तू मोजले आहेत की तिथे श्रीरंग. आणि श्रीकृष्णानं ती गाठोडं असलेलं त्या रुक्मिणीच्या हवाली दिलं आणि आता इथे जपून ठेव. त्यावेळेस लज्जित खाली पाहे विप्र कोणाशी नेदी प्रत्युत्तर सत्यभामीसी म्हणे दामोदर किती विनोद करा लगे. आणि किती चेष्टा करता, याला काय मर्यादा आहे का नाही. ती सत्यभामा म्हणते ह्या गाठोडा नीट जपून ठेवा, ह्याच्यात काय धन आहे का द्रव्य आहे का काय, हसायला लागल्या सगळ्या जण. हा बैरामा परिसाधिक सुनावा बंधू माझा देख सभे बैसला जगनायक सुदाम्या सही घेऊन या. आणि तुम्ही त्याची चेष्टा करू नका म्हणजे जसा बैराम आहे तसाच हा माझा बंधू आहे, मित्र आहे, सखा आहे, तुम्ही कोणी चेष्टा करायचं नाही असं म्हणून सुदाम्याला आपल्या शेजारी घेऊन करुणी केशरी मृगमदाजे ठसे त्यावरी नेसल्या 16 सहस्र नारी वासा समाये. आणि सुगंधी अशा प्रकारचे वस्त्र अलंकार सगळ्या स्त्रियांना सुद्धा परिपूर्ण असे दिलेले आहेत आणि त्या सगळ्या सुशोभित झालेल्या आहेत. तो सवेसी आले कळापात्रे श्रीची लीला वनिती विचित्रे त्या गरविल्या जीवन नेत्रे वस्त्रे भूषणे देऊन. आणि वस्त्रभूषण देऊन त्या ठिकाणी सगळ्या स्त्रिया असलेल्या सुदाम्यातर्फेच श्रीकृष्णानं सगळ्यांचा गौरव केलेला आहे. शुभारंग झाल्यावरी सुदाम देवा धरुणी करी श्रीहरी प्रवेशला मंदिरे मंचकावरी निजविला. आणि त्यावेळेस त्या सुदामाला वस्त्रालंकार करून सगळ्यांचं सुशोभीकरण केल्यानंतर स्वतःच्या पलंगावर श्रीकृष्णानं आणून त्या सुदाम्याला झोपवलेलं आहे. ब्राह्मणाचे आपले हाते रगडिले श्रीकृष्ण नाते हृदय धरले द्विज दंपाते श्रीवत्सल छांगी मिरविजो. आणि स्त्रियांचं वत्सल असलेला
सगळ्यांचं मन जाणणारा हा श्रीकृष्ण त्या पलंगावर सुदाम्याला झोपवलंय आणि स्वतःच्या हाताने त्याचे पाय दाबू लागला. ब्राह्मण सेवा नारायण सोय करीत असे आपण, जो ब्राह्मणाचा करी अपमान तो अनेक पतने भोगिल. आणि अशा प्रकारे ब्राह्मणाची सेवा करावी लागते. 33 कोटी देवादिकांचा देव असलेला त्या ब्राह्मणाचे पाय चोपू लागलेला आहे. ब्राह्मणाचा अवेर कधी किंवा द्वेष त्याचा कधी करायचा नसतो. ब्राह्मण तीर्थ नित्य घेता महारोग जाती तत्वता, जो पूर्वी ब्रह्मांड मनोरथा रमणात आवडेतो. आणि त्या श्रीकृष्णाला सुद्धा तो देव आदिदिकांचा देव असलेला ब्राह्मण म्हणूनच तो आवडू लागलेला आहे. त्याच्या पायाचं तीर्थ घेतल्यानंतर आपले जे काही रोग असतील द्वेष असतील ते सगळे नाहीसे होतात. धनधान्य वस्त्रे अलंकार देऊन सुखी करीती विप्र, त्यांचे मंदिरी श्रीधर राहे सदा सर्वदा. आणि जो कोणी ब्राह्मणाचं यथायोग्य त्याची मन समाधान करेल, त्याला वस्त्र अलंकार देईल, त्याला दक्षिणा दान धर्म करेल, त्याच्या घरी परमेश्वर स्वतः वास करीत असतो. त्याला काही कमी पडत नाही. समयी आलिया ब्राह्मण त्याची अगत्य द्यावे भोजन, यथाशक्ती द्यावे दान, तेने जगत संतोषी. आणि जर सहजासहजी ब्राह्मण आला तर त्याला भोजन द्यावं, यथायोग्य दान धर्म करावा. त्यामुळे परमेश्वर सुद्धा आपल्यावर कृपा करतो. नेने काही आचार विचार एक ब्राह्मण शक्ती उदार, कंसारी त्याचा संसार आपण अंगे गोड करी. आणि तो श्रीकृष्ण असलेला तोच ब्राह्मणाची आपण सेवा केली की तो आपलं घर असलेला सुखी करतो. आपल्याला कुठलेही संकट येऊ देत नाही. परमेश्वरच त्या ब्राह्मणाच्या रूपानं आपला पाठीराखा होत असतो. ब्राह्मणाचा अपमान सताप्त्री नेत्रिका दान दान, वेशेशी अर्पी अर्थ प्राण तो वैरी पूर्ण हरीचा. आणि ब्राह्मणाचा आदर सत्कार तर करीतच नाही, परंतु एखादी वेशस्त्री असेल तिकडे काही दान धर्म करतो किंवा पैसे उधळतो, अशांचं सुख मुख सुद्धा बघू नये असं या ठिकाणी सांगतात. जयाचे मुखी तृप्त जगन्नाथ आणि हृदयी मिरवी पदांकित, त्याचा हो आवेरा करीत तरी वैरी पूर्ण श्रीहरी. आणि ज्या श्रीकृष्णानं किंवा परमेश्वरानं आपल्या हृदयामध्ये ज्याला साठवून ठेवले अशा ब्राह्मणाचा आपण जर अवेर केला, त्याचा तिरस्कार केला तर आपण देवाचाच तिरस्कार केल्यासारखा होतो. नावडे श्रवण कीर्तन सत्य समागम दीप जपूजन ब्राह्मण एकताची विटे मन तो वैरी पूर्ण श्रीहरी. आणि ज्याला ते भजन कीर्तन आवडत नाही, ब्राह्मणाची पूजा करणं आवडत नाही, त्या ठिकाणी आपण त्याला आपला म्हणायचं नाही, तो आपला वैरी समजावा. कीर्तनी जाय तो निद्रा येत सदा सर्वदा व्यसनासक्त, सत्पात्र देखिताची विन्मुख होत तो वैरी पूर्ण श्रीहरीचा. आणि ज्यांना कोणाला म्हणजे या ठिकाणी पोथी पुराण चालू असेल तिथं जर झोप येत असेल, झोपायचं नसतं कधी, तेव्हा तशा प्रकारे इथं येणारा असा जो कोणी द्वेष करीत असेल, मागं कोणी आपली निंदा करीत असेल तर तो आपण आपला वैरी समजायचा. मी एक विष्णू भक्त बहुत म्हणून शिवाची निंदा करीत, शिवभक्त येतात हरीत तो वैरी पूर्ण श्रीहरीचा. आणि देवादेवामध्ये कधी भेद करणार, सगळे त्रिभुवनातले देव आपल्याला सारखेच आहेत. मी शंकराचा भक्त आहे, मी विष्णूचा अवेर करतो, किंवा मी एका देवाचा भक्त आहे दुसऱ्याचा नाही, असा देवादिकामध्ये कधी भेदभाव करायचा नाही. मी शिवभक्त सदाचारी म्हणून विष्णूची निंदा करी, जो गुरु वचनी विश्वास न धरी तो वैरी पूर्ण श्रीहरी. आणि आपल्या गुरुनं सांगितलेल्या आज्ञा शिरसावंदे मानायचे असते, त्याने दिलेल्या मंत्राचा जप करायचा असतो. एकाची सेवा करायची आणि एकाचा द्वेष करायचा, तिरस्कार करायचा, अशी देवादेवामध्ये फाटाफूट करणं किंवा त्यांना द्वेष देणं हे योग्य नाही, तो आपला वैरी समजावा. हे असो बोलणे बहुत श्रीहरी सुदामा देवाचे पाय चुरीत, विप्रधरी हरीचे हस्त म्हणे तू रमानाथ. आणि असं बोलत बोलत चांगलं कोणाला म्हणावं, वाईट कोणाला म्हणावं, देवादिकांचा देव त्या ब्राह्मणाचे पाय चोपायला लागलेला आहे. तो ब्राह्मण सुद्धा म्हणाला, अरे सद्गती झालो, तो देवादिकांचा देव आहेस, माझी सेवा करणं हे काही मला शोभत नाही. तो ब्राह्मण असेला ओशाळला, त्याला सुद्धा शरम वाटू लागली. हरी पहोडला मंदिरी जन्मथ जननीचे सेवे जरी, निद्रा नयेची मुरारी चिंता करी ते धवा. आणि त्यावेळेस त्या श्रीकृष्णाला सुद्धा त्या ठिकाणी झोप लागत नाही. त्या ब्राह्मणाची सेवा करत करत रात्र कशी संपायला लागली ही त्याला समजत नाही. म्हणे रुक्मिणी परियेसी सुदाम्याचे कुटुंब उपवासी, अन्ना विना हरणीशी पडिता ते आतचे. अरे बाबा, या ठिकाणी हा सुदामा आलाय, कसं तरी जेवलाय, त्याला कपडे वगैरे दिलेले आहेत, त्याचे मी पाय सोपवले, सेवा करावले, ह्याला जरा थोडं समाधान आहे, परंतु त्याची बायका पोरं त्या ठिकाणी उपाशी मरत असतील. रुक्मिणी त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. से जेवठुनी गोविंद जो जग गुरु मूलकंद, विश्व परमानंद आज्ञा करीत ते धवा. विश्वकर्मा असलेला ज्याने त्रिभुवन निर्माण केलंय अशा त्या श्रीकृष्णानं ताबडतोब त्या विश्वकर्म्याला या ठिकाणी बोलवून घेतलं. म्हणे दारोकापुरी सुंदर तैसेची करी सुदामपूर, सर्व संपदा भरून सत्वर शीघ्र घेई रजनीमा. आणि हे विश्वकर्म्या ज्याप्रमाणे हे द्वारका नगरी आहे त्याचप्रमाणे ह्या सुदामाच्या गावामध्ये जिथं अन्न मिळत नव्हतं, दुष्काळ पडलेला आहे,
असं गाव ह्या द्वारकानगरी सर्कस त्या ठिकाणी बनव अशी त्या विश्वकर्म्याला आज्ञा दिली. आयसे सुवर्णनगर चांगले तत्काळ तेने रचिले, सर्व संपदा भरले ते वेळे, विचित्र केले ते धवा. आणि त्या विश्वकर्म्याला आज्ञा श्रीकृष्णाची मिळाल्याबरोबर त्या सुदाम्याचं गाव सुद्धा द्वारकानगरी जसे असावी तशाच प्रकारे सगळी घरदार असलेली सुशोभित तयार करून टाकली. आसो एक मास पर्यंत सुदाम्यासी राहिविले तेथ, घरोघरी विप्रासी नेत पाहुणेर करावया. आता त्या श्रीकृष्णाचा आशीर्वाद असल्यानंतर सगळ्यांनी त्याला मानणंच करावं लागतं. त्या ब्राह्मणाची घरोघरी पूजा व्हायला लागली. नगरीतल्या घरोघरी हा ब्राह्मण सुदामा राहू लागला. सत्यभामादी समजणारी नित्य सोळा करीती घरोघरी, विप्रा अत्यंत चिंता करी कुटुंबाची ते धवा. आता इकडं त्याला समाधान वाटायला लागलं. प्रत्येक घरी त्या बायका बोलवा लागलेल्या आहेत, पूजा अर्चा करायला लागल्या, खायला प्यायला भरपूर मिळायला लागले. परंतु एकटा जेवून काय उपयोग आहे? आपली तिकडं कशी अवस्था असेल सारखी त्याला चिंता वाटू लागली. हरिसी विनवी सुदामा आता आज्ञा द्यावी जी आम्हा, हरी म्हणे विप्रोतमा अवश्य जावे आत्ताची. आणि मग 1 महिना झाला. आता राहिलो कसं तरी बाबा मला आज्ञा दे, माझ्या गावाकडे काय चाललंय ते बघू दे. श्रीकृष्णाची तो सुदामा विनंती करून आज्ञा मागू लागला. ठीक आहे बाबा, आता तुला जायचं असेल तर परत जा. परी एक ऐकाजी सुदाम देवा, हे अलंकार वस्त्रे फेडून ठेवा, चिंध्याचे गाठोडे ते दवा, जवळ ठेवले विप्र्यांचे. आणि म्हणले बाबा ही तर सुख झाले, माघारी काय तुला देणार नाही म्हणले. ते सगळं हे सगळे वस्त्र अलंकार सगळे इथे काढून ठेव, तुझं काय ते फाटकं तुटकं गाठोडं आणलेलं होतं ते घे आणि आपली वाट धर. ब्राह्मणे चिंध्या घेऊन वस्त्रे अलंकार ठेविले ते क्षणी, परमशीन पावला मणी कर्माची करणे दूध. अरे बाबा आता काहीतरी इथं मिळेल म्हणून आलतो, उलट झाले की म्हणले. तर जेवढा काय सुख उपभोगलं महिनाभर ठेवून घेतले, सगळं झालं. मला आता सगळंच काढून घेतलंय, रिकामं लावलंय. वाईट वाटलं त्या सुदाम्याला. बाबा विनाकारण या ठिकाणी येऊन सुद्धा माझा काय फायदा झाला नाही. आम्हासी भोगणे पूर्ण दरिद्र्य, त्यासी काय करील यादवेंद्र, अंगी जडले फणीवर परी समीर आहार चुकेना. अरे बाबा नशीब काय कोणाला चुकत नाही, प्रारब्ध चुकत नाही. त्या सुदाम्याला वाईट वाटायला लागलं. या ठिकाणी मी सुख उपभोगायच्या निमित्तानं आलो होतो, परंतु नशीबच फुटकं आहे. दरिद्री माणसाला काय भेटतंय का म्हणले. जेवढं होतं तेवढं सगळं वैभव सोडून द्यावं लागलं आणि दुःखी अंतःकरणानं सुदामा निघायला तयार झाला. की शिवमस्तकी मृगांक परीन जाय त्याचा कलंक, माझे अदृष्ट पाठ मोरे देख कमल नायक काय करी. आता देवादिकांना सुद्धा त्याचं कर्म चुकलेलं नाही, त्यांना सुद्धा भीक मागावी लागली, दारिद्र्य आलं. या ठिकाणी श्रीकृष्ण तर माझ्या नशिबाला काय करणार आहे बिचारा. जाऊ द्या म्हणले, आता जसं असं आपल्या नशिबात असेल तसं असेल. सुदामा त्या ठिकाणी काढता पाय घेऊन निघाला. घेऊन चिंध्याचे भार दडदडा चाले विप्र, बोलविता आला यदुवीर नगरा बायर बंधुसी. आता त्याला बरं वाटत असेल का माघारी यायला लागलेलं, परंतु अंतकरणापासून तिकडे कशी व्यवस्था केली याला सुदामाला काय माहिती. निघाला बाहेर, तर आपलं गठुडं आहे तसं घेऊन. श्रीकृष्ण त्याच्याबरोबर घालवण्यासाठी गावाच्या बाहेर सुदामाबरोबर आलेला आहे. विप्रसद होनी मनेजी राहावे आता शरंग पाणी, मग श्रीकृष्ण मूर्ती विलोकनी आसरून येणी. आणि गावाच्या बाहेर आल्यानंतर त्या सुदाम्याला सुद्धा वाटलं आता काय बाबा कशाला येतो माझ्याबरोबर. थांब म्हणले, आता माझ्या नशिबात असेल तसं असू दे, माझे मी गाठोडे घेऊन चालतो. अशी त्या सुदाम्यानं श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन वेगे विप्रासे जात, मने झाला असे कुटुंब घात, एक मास लोटला. आता 1 महिना झाला म्हणजे मी इकडे वैभवात सुखात नांदत राहिलो, सुख उपभोगलं. परंतु तिकडे काय झालंय म्हणजे 1 टायमाची भाकर खायला त्यांना शिल्लक नव्हती. बायका पोरं सगळी मरून गेली असतील, कोण शिल्लक राहिलं नसेल. अशा गावाकडची आठवण त्या सुदाम्याला येऊ लागली. नगराजवळ आला त्वरित ती द्वारकावती समीप आली वाट, दिव्य दामोदर लखलखत कळस जळकत चहूकडे. आता आपलं गाव कसं आहे बघावं तरी काय, गावात तर कोणी माणूस राहिलंच नसेल, बायका पोरं राहिली नसतील. येऊन बघतो शिवून तर काय, जशी द्वारकानगरी जाताना बघितली होती तशाच प्रकारे सुदामपूर त्या सुदाम्याला आपलं गाव सुद्धा लखलखीत असं तयार झालेलं दिसू लागलं. म्हणे रे जगदीशा चुकलो पंत, की दृष्टी तरपळे निशित, आ कृष्णा मी झालो भ्रमित, आपण ते विसर. आणि हे श्रीकृष्ण आता काय मी येड लागल्यासारखं झालंय म्हणले. इकडे बघायला तर वाट चुकलो का काय, किंवा वळून आणि पुन्हा द्वारकेला आलो की काय, गाव शिव माझं काही दिसत नाही असं वेळ लागल्यासारखं झालंय. श्रीकृष्णाची आठवण तो सुदाम्या करू लागला. वेडावाला पाहे ब्राह्मण, कामी द्वारकेशी आलो परतून, तव लोक येते गावातून, त्यासी प्रपुसत असे. आणि हो ब्राह्मण असेलला गावाच्या जवळ आलाय, परंतु त्याला वाटायला लागलं मी द्वारकेलाच माघारी गेलोय का काय. परंतु त्या सुदाम्याच्या गावातली काही माणसं गावाच्या बाहेर आल्यानंतर तो विचारू लागला, अरे गाव कोणतं आहे, कुण्या गावाला मी आलोय, चौकशी करू लागलेला आहे.
ग्रामाचे नाम सांगा झटकरी, लोक म्हणते हे सुदामपुरी, ब्राह्मण म्हणे अंतरी विनोद करती माझा आहे. आणि त्या गावातल्या लोकांनी सांगितलं अहो हे सुदामपूर आहे, एवढं चांगलं सुदामपूर झालं कसं काय? माझी चेष्टा करायला की काय ते बाबा हे लोक काय खरं सांगतात का खोटं सांगतात? त्या सुदाम्याचा काय विश्वास बसणं, खरं वाटणं त्याला. तो भेटले गोरक्षक समोर, त्यासी पूजे हे कोणाचे खिल्लार, येरू म्हणती सुदाम देव विप्र, त्यासी साचार गोद. आणि गावाच्या बाहेर जवळ आल्यानंतर काय गुर्राकी बाहेर यायला लागलेले दिसले. त्या गुर्राक्याला विचारलं तर खरं का खोटं, कोणाचे आहेत रे बाबा ही जनावरं? त्यावेळेस त्यांनी सांगितली ही सुदामेची जनावर आहे ते म्हणले. ब्राह्मणाला आश्चर्य वाटायला लागलं, मी जाताना तरी तर मला काहीच नव्हतं, खायला अन्न नव्हतं आणि एवढं वैभव कसं काय निर्माण झालं? मग ब्राह्मण चौकडे पाहे स्तब्ध, म्हणे अवघेची करीती विनोद, तव दळभार करून सिद्ध, प्रधान येती समोरे. आणि त्या सुदामाला वाटायला ही सगळीच माझी चेष्टा करायला येते म्हणले, आता काय खरं नाही, आपण कुठं आलो काय नाही काय कळना. आणि जरा थोडा पुढे गेलो तर लगेच त्या गावामधून रथ, दळभार, सैन्य, भालदार, चौकदार असे स्वागतासाठी त्या सुदाम्याच्या गावातून यायला लागलेले. गज तुरंग महारथ देखुनी ब्राह्मण भयभीत, म्हणे माझे कुटुंब समस्त काय झाले कळेना. आता या ठिकाणी एवढं दळभार सैन्य आहे, कुठला तरी दुसराच एखादा राजा आहे का काय, दुसऱ्याच एखाद्या गावात मी आलो का काय? सुदाम्याला वेळ लागल्यासारखं झाला, तर माझी बायका पोरं कुठं आहे, ते सगळं वेगळंच काहीतरी दिसायला लागलंय. असं वेड्यासारखं तो सुदाम्या तिकडे पाहू लागला. माझी झोपडी होती स्थळी, ती कोणी मोडून टाकली, माझी बाई बहुतेक मेली, महादुष्काळी करून या. आणि मागं दुष्काळ पडला होता त्यावेळेस माझी बायको मेली असेल, या ठिकाणी माझी झोपडी होती, इथं काही झोपडी बी दिसत नाही काय नाही, ही सगळी वेगळीच घरं दिसतात. सुदाम्या आश्चर्यचकित होऊन पाहू लागलेला आहे. तव जवळी आले प्रधान, करीती साष्टांग नमन, दिव्य देह पावला ब्राह्मण, झाला सुलक्षण नरपवर. आता देवादिकांचा देव काय करू शकत नाही. ते सगळे लवाजमा घेऊन आले, वाजत गाजत आल्यानंतर या सुदाम्याचं जे काही गाठोडं घेऊन आलेले फाटके तुटके कापडं दरिद्र होतं ते सगळं नाहीसं झालं आणि एका राजासारखा तो सुदामा असलेला सुशोभित दिसू लागलेला आहे. दिव्य वस्त्रे अलंकार प्रधान लेविती सत्वर, पुढे होत वाद्यांचं गजर, तव प्रजा समस्त नमस्कार. आणि त्या सुदामपूर नगरी सुद्धा द्वारका नगरीसारखीच नगरी झालेली आहे. सगळे वाद्यांचा गजर करायला लागलेत, वस्त्र अलंकार असलेले त्या सुदाम्याला कोणी घालतंय, कोणी त्याची सेवा करतंय. अशा प्रकारचा आदर सत्कार त्या आपल्या स्वतःच्या गावामध्ये सुदाम्याचा होऊ लागला. स्कंद बैसविला विप्र, मागे पुढे विष्टित दळभार, मिरवित चालेला निज मंदिर, तव पुढे पुत्र देखिला. आणि हत्तीवर बसून त्याची मिरवणूक काढायला सुरुवात केली. सगळे वाजत गाजले आलेले, पण ह्याच्या मनात चिंताच थोडीशी, आपलं कसं आहे कोणच ठाऊक. परंतु पुढे गेल्यानंतर त्याची मुलं असलेली ते सुद्धा सुशोभित अशा प्रकारे त्या सुदाम्याला यायला लागली दिसली. सुलक्षणा अति सुंदर लेवेली ती वस्ते अलंकार, मनात आनंदला विप्र, म्हणे श्रीधर तुष्टला. आणि आपली बायको असलेली तिच्या अंगावर सुद्धा चांगली भरजरी कापडं दिसायला लागली, पोरं सगळे नटलेली तटलेली दिसायला लागली. मग मात्र त्याला खात्री पटली की त्या तव बाहेर आली ती ललना, जैसी स्वर्गावनी उतरली देवांगणा, वेगे करी लिंबलोणा, लागे चरणा पतीच्या. आता राजा तिकडून काय घेऊन आलाय, आपलं वैभव सगळं आणलंय, सदगतीच झाली ती, लिंबलोणं करायला लागली. ललना जशी असावी स्वर्गातली अप्सरा असावी अशा प्रकारे त्या ब्राह्मणाची बायको असलेली जशी क्रश झाली होती जाताना कशी होती, परंतु इकडं त्या ठिकाणी वैभव संपन्न निर्माण झालं. सुशोभित अशी त्या सुदाम्याची पूजा अर्चा करू लागली. प्रधानी मुहूर्त पाहुणी विप्र बैसविला सिंहासनी, वरी छत्र धरिले ते क्षणी, पाहती जन उत्साही. आणि राजपद त्या ठिकाणी मिळाले. सुदामपूर म्हणजे प्रति द्वारका झालं. सिंहासनावर त्या ठिकाणी सुदाम्याला बसवलं. सगळे सेवक असलेले जिथले तिथून सही सलामत तयार झालेले आहेत आणि कोणी वारा घालते अशा प्रकारचं राजवैभव त्या ठिकाणी सुदाम्याला मिळालेलं आहे. जैसा परिस झगडता तत्काळी, लोह स्वर्ण होय ते वेळी, तैसी समुद्राची दशा झाली, तैसी सुदाम्याची दशा झाली, पूर्ण वनमाळी तुष्टला. आणि वनमाळी असलेला श्रीकृष्ण संतुष्ट झाला. या ठिकाणी सुदाम्याची कशी दशा झाली आहे, एखादा लोखंड असावं त्या लोखंडाला जर परिस धातू झटकला त्या लोखंडाचं सोनं होतं, त्याच्या आयुष्याचं दारिद्र्य सगळं नाहीसं झालं, राजपद मिळालं, वैभव संपूर्ण अशा प्रकारचं सुदाम त्या सुदामपुरामध्ये राज्य करू लागला. ऐका नवल केले गोपाळे, मुष्टीभर पोहे बक्षिले, इंद्रपद तुल्य राज दिदले, सुदाम्यासी प्रतिने. बघा, प्रेम असं असावं लागतं, भक्ती अशी असावी लागते. काय दिलं देताना देवाला त्याने नेऊन एक मोठंभर चुरमुरे दिले, परंतु राजपद मिळालं. देवाची सेवा करीत असताना, भक्ती करीत असताना सद्भावनाने जे काही तुम्ही असेल ते द्यायचं असते. आपण खिशात हात घालतो आणि बारक्यातला बारका पैसा कसा निघेल हे आपण विचार करतो, कसा देव प्रसन्न होईल. म्हणजे आपली भावना ही अशी आणखीन मोठी झालेली नाही. या ठिकाणी या सुदाम्याचं चरित्र ऐकल्यानंतर आपलं सुद्धा थोडंसं मन मोठं व्हावं आणि आपण जे देतो देवाच्या चरणी
ते सद्भावनेने द्यायची भावना जर झाली तर अशा प्रकारचं वैभव आपल्याला सुद्धा मिळत असतं. हा हरिविजय ग्रंथ समग्र हेची केवळ द्वारकापूर रुक्मिणी सहित यादवेंद्र नांदिते ते सर्वदा. नाना दृष्टांत परिकर हेची केवळ यादव भार पूर्ण ब्रह्मानंद अति उदार श्रीधर व दाभंग सदा. इति श्री हरिविजय ग्रंथ समत हरिवंश भागवत प्रेमळ भक्त सदा परिसुत 29 तमोध्याय.